नेहमी येणारे आहेत, त्याच्यामुळे त्यांना अर्थात आपल्या पुरस्काराची संकल्पना माहिती आहे. पण जे आज पहिल्यांदा आपल्या कार्यक्रमात आलेले आहेत त्यांच्यासाठी अगदी थोडक्यात सांगते की इतर वेळी आपण बघतो की कुठलंही कर्तृत्व असतं, कुठली तरी एक ज्याला आपण म्हणू कामगिरी असते, कार्य असतं आणि त्याला पुरस्कार दिले जातात. पण आपण माणसासाठी हा पुरस्कार सुरू केला आहे की आपल्याला जो माणूस म्हणून चांगला वाटतो त्या माणसाला आपण निवडून हा पुरस्कार देतो आहोत. हे 12 पुरस्कार आपण कोणाकोणाला दिले हे आजच्या दिवशी मला सांगणं महत्वाचं वाटतं, कारण वर्षपूर्तीचा आपला हातचा कार्यक्रम आहे. सुरुवात आपली झाली ती तेजस्विनी गांगुर्डे यांच्याकडून. माणसाने कधी थांबता कामा नये, सतत चालत राहायला हवं असं त्यांनी आपल्याला सांगितलं. शो मस्ट गो ऑन. त्यांनी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली आणि त्याविषयीचे अनुभव आपण त्यांचे ऐकण्यासाठी एकत्र जमलो आणि तोच पहिला पुरस्कार म्हणून आपण सगळ्यांनी साजरा केला. त्यानंतर सत्येंद्र राठी म्हणून आयुष्य खूप कल्पकतेनं जगणारे, प्रत्येक वेळी आयुष्यात पालक म्हणून आपल्या मुलांच्या संगोपनात काही ना काहीतरी प्रयोगशील उपक्रम करत राहणारे, असे आयुष्य किती कल्पकतेनं जगू शकतो असं आपल्याला सांगणारे सत्येंद्र राठी. त्यानंतर संगीता देशमुख ह्या कबड्डीपटू आहेत आणि जिद्दीनं एक मुलगी कुठल्या कुठे जाऊ शकते, म्हणजे राहायला घर नाही, प्रसंगी रिक्षात झोपून दिवस काढलेले आहेत, रस्त्यावरच्या कुठल्या तरी एका रिक्षात रात्रभर झोपून दिवस काढत असताना, रात्र काढत असतानाही आज किती मोठी कामगिरी आपण उभी करू शकतो आणि केवळ आपल्याला राजकारण पसंत नाही म्हणून कितीतरी उपभोगांपासून आपण लांब राहू शकतो हे आपल्याला संगीता ताईंकडून कळलं. त्यानंतर नंदा गंधारे अर्थात कामाला मावशी आहेत त्या, आणि किती प्रामाणिकपणे आपण एखाद्याच्या काम करू शकतो सगळ्याच्या प्रामाणिकपणा नंदाताईंनी सांगितला. सचिन परब सरांना आपण 5वा मुळातून माणूस पुरस्कार दिला. अर्थात ते रिंगण ह्या मासिकाचे या अंकाचे संपादक आहेत हे आपल्याला माहिती आहे, पण किती स्पष्टपणे माणसाकडे माणूस बघू शकतो किंवा देव या संकल्पनेकडे बघू शकतो, संत साहित्याकडे बघू शकतो. तर ही विचारांची स्पष्टता मला असं वाटतं की परब सरांनी आपल्याला दिली. त्यानंतर प्रभाकरन नायर हे 24 तास जे पंक्चरची सेवा देतात अशांना आपण पुरस्कार दिला की कोणी थांबता कामा नये, कोणाच्या गाडीला खीळ बसता कामा नये, तो वेग कमी होता कामा नये, या विचारांना 24 तास जे पंक्चरची सेवा देतात असे प्रभाकरन नायर सर. भरत आणि महेश हे 2 भाऊ आहेत, रिक्षा चालक आहेत. त्या कार्यक्रमात आम्ही म्हणलं होतं की हे एकाच माणसाचे 2 चेहरे आहेत, म्हणजे 2 भावंड किती एकजुटीने राहू शकतात हे आपल्याला भरत आणि महेश सरांकडून कळलं. त्यानंतर रझिया सुहेल ही अभिनेत्री आहे, तिला आपण किती प्रामाणिकपणे आणि किती सहज सोप्या पद्धतीने कष्ट करत करत सातत्यानं एखादी बाई आपलं करिअर करू शकते, त्याचबरोबर घर सांभाळू शकते, त्या प्रामाणिक कष्टाला दिलेला तो पुरस्कार होता. त्यानंतर शिवाजी कागणीकर हे नाव मला असं वाटतं बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे. जवळपास 3 लाखहून अधिक झाडं त्यांनी लावलेली आहेत आजपर्यंत. त्या माणसाकडे स्वतःचं घर नाही, स्वतःचा बँक अकाउंट नाही, असं असतानाही देशासाठी आपल्या निसर्गासाठी इतकं मोठं काम कागणीकरांनी केलेलं आहे आणि तरीही किती डाऊन टू अर्थ एखादा माणूस असू शकतो हे आपण शिवाजी काकांकडून शिकलो. त्यानंतर लताताई आणि सानिकाताईच्या एका पाळण्याघरामध्ये वरण भात आणि रोजचं जेवण मुलांसाठी बनवतात आणि मुलांसाठी जर आपण जेवण बनवतो आहोत तर आपल्या मनातली सात्विकता, आपल्या मनातला निर्मळ भाव त्याच्यात उतरला पाहिजे, ह्या प्रामाणिक हेतून त्या स्वयंपाक करतात, त्यामुळे आपण त्यांची निवड केली होती. त्यानंतर समीर कदारको जे अर्थात बहुतांश जणांना माहिती असते, त्यांचं पुस्तकांचं काय म्हणून दुकानही म्हणता येणार नाही, स्टॉल आहे आणि जे रस्त्यावर पुस्तकं विकली जातात अशा पद्धतीचे ते पुस्तक विक्रेते आहेत, पण अजिबात पायरेटेड पुस्तकं ते विकत नाहीत. त्यांचं असं म्हणणं आहे की ही पुस्तकांची केलेली किंवा वाचकांची केलेली एक प्रकारची तडजोड आहे आणि ती मी कधी करणार नाही. त्यामुळे असे 11 जण, आणि आज मला असं वाटतं या सगळ्या चेरी ऑन द केक असं आपण म्हणू की प्रेम नावाची गोष्ट माणसाला कुठून कुठे आणू शकते. मनातली केवळ एखाद्या विषयीची, एखाद्या कामाविषयीची, एखाद्या माणसाविषयीची केवळ प्रेमाची भावना किती मोठं कार्य उभं करू शकते हे आपण सगळेच जण आज बघणार आहोत.
माणसांचा जेव्हा उल्लेख होतो तेव्हा तो आपोआपच त्यांच्या आजूबाजूला त्यांच्या कामाचा उल्लेख होत राहतो. पण मला असं वाटतं की आजचा पुरस्कार कामापेक्षाही अधिक त्यांच्या आतमध्ये जिवंत असलेल्या प्रेमाच्या झऱ्यात आहे. अर्थात मुलाखतीतून तुम्हाला सगळ्यांनाही उलगडलं जाईलच. तर आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. पण आज सावरकरांची पुण्यतिथी आहे. त्याचबरोबर आता आपण बाहेर बघितलं तर आजपासून मराठी विरामचिन्ह दिवस म्हणून आजचा दिवस साजरा आपण करूया असं आवाहन बाहेर साधना साप्ताहिकाने केलेलं आहे. हे मला असं वाटतं साधना साप्ताहिक असो किंवा सावरकर असो ही सगळीच माणसं कुठल्या ना कुठल्या गोष्टीवर प्रेम करणारी. मग सावरकरांनी देशावर प्रेम केलेलं असो आणि साधना साप्ताहिकासारख्या कुठल्या प्रकाशकांनी किंवा मासिकांनी भाषेवर प्रेम केलेलं असो, ह्या प्रेमातूनच मोठं काम उभं राहतं. आणि त्याचंच उदाहरण म्हणजे आजच्या आपल्या पुरस्कारार्थी देवताताई. तर अर्थात पुन्हा एकदा मी त्यांचं अतिशय मनापासून स्वागत करते आणि अभिजितला मी विनंती करते की त्यांनी या पुरस्काराविषयीची त्याच्या मनात असलेली संकल्पना आणि आपण देवताताईंनाच या पुरस्कारासाठी का निवडलेलं आहे या दोन्ही विषयी त्यांनी आपल्याशी संवाद साधा. खरं तर बरेच मुद्दे तेजस्विनीच्या बोलण्यात आले. माणसांना खूप म्हणजे प्रत्येक जणच आपण वेगवेगळ्या माणसांना भेटत असतो, त्यांना जाणून घेत असतो आणि त्यांच्यातलं काही आपल्याला जाणवत राहतं मनात. अ, तर ही गोष्ट होतच होती. पण त्याही पलीकडे जाऊन असं वाटलं की हे जे एखाद्या माणसाच्या बद्दलचं चांगलं काही जे मनात रुजतंय त्याचं नेमकं काय करायचं. तर अशीच कल्पना सुचली की आपण या माणसांचं जाहीरपणे कौतुक का करू नये, जाहीरपणे त्यांना थँक्यू असं का म्हणू नये. तर त्याचं हे निमित्त म्हणून हा पुरस्कार असं मला वाटतं. इथं म्हणजे आत्तापर्यंत हे जे पुरस्कार दिले तर इकडे तर थोडं लक्ष तिकडं जातं साहजिक. तर मला असं वाटतं ही 12 माणसं म्हणजे काय, तर प्रत्येक माणसातला एक भावलेला गुण आहे. मग तो साधेपणा असेल, विश्वास असेल, जिद्द असेल, सातत्य असेल एखाद्या गोष्टीतलं, नात्यातला व्यवहार जपणं असेल, अगदी प्रत्यक्ष बोलून नाही पण चवीतून जे काही बोलायचं आहे, जे काही पोचवायचं आहे ते पोचवणं असेल, सतत शिकणं असेल, असा जो एक गुण भावलेला आहे त्या त्या भावलेल्या गुणाचा सन्मान करणं, त्याचं जाहीरपणे कौतुक करणं आणि जमलं तर त्यांच्यातलं आपल्यात काय रुजवून घेता येईल याची पेरणी स्वतः करण्याच्या बाजूनं अशा मान्यवरांना बोलतं करणं, या बाजूनं हा सगळा खेळ सुरू झाला. आणि माणूस म्हणून माणसं जी चांगली असतात की आपल्याला भावतात, तर त्यांचं कर्तृत्व फक्त माणूसपणाच्या बाजूचं ते पाहावं आणि मग पुरस्कार द्यावा, इतकी साधीच गोष्ट आहे. तर या निमित्तानं मी सगळ्यांना आवाहन करतो की असं एखादं वाक्य तुमच्या मनाशी एखाद्या माणसाबाबत जर रुजलेलं असेल तर ते आमच्यापर्यंत नक्की पोचवा. आपण या पुरस्कारांच्या यादीत त्यांचाही अशा माणसांचा समावेश करू. तर एवढंच मला असं वाटतं. तर वेळ न दवडता मला असं वाटतं आपण मुलाखतीला सुरुवात करूया. सो ओव्हर टू यू. सुरुवातीलाच मी सांगतो की म्हणजे देवताताईंना आपण हा पुरस्कार का देतोय, तर त्यांच्याशी बोलताना एक गोष्ट जाणवत राहिली की काही शब्द आपल्याशी पोचत राहतात. म्हणजे सोबत असेल, प्रेम असेल, इव्हन त्याग असेल, तर या शब्दांचे अर्थ काही माणसांच्या जगण्यात वागण्यात अगदी पक्केपणानं रुजलेले दिसतात. तर याच शब्दांचे अर्थ त्यांच्या वागण्यात एकदम घट्टपणे रुजलेले दिसले. म्हणूनच असं वाटलं की त्यांना हा पुरस्कार द्यावा. तर सगळ्यात पहिल्यांदा मी मॅडमला असं विचारतो की प्रत्येकाची स्वतःची एक ओळख असते, स्वतःला असलेली. तर तुम्हाला तुमची ओळख नेमकी काय, म्हणजे कोण देवता अंदुरे, तुम्ही काय सांगाल स्वतःची ओळख स्वतःच करून देताना तुम्हाला जाणवलेली त्या ओळखीनं सुरुवात करायला आवडेल. नमस्ते. सर्वात पहिल्यांदी अशा एका वेगळ्या पुरस्कारासाठी आपण माझी निवड
करावीशी आपल्याला वाटली आणि ती निवड केली, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. मला वाटतंय म्हणजे बाकी जे पुरस्कार असतात तेव्हा म्हणजे राहुल सरांसोबत मला जायला लागतं, पण म्हणजे ती काय म्हणतो आपण की लकीली मिळालेली संधी असते, की लक, इट्स लक फॅक्टर. पण त्याचं कारण असं की म्हणजे ज्या कामामुळे किंवा ज्या गोष्टींमुळे तुम्हाला आज देवता म्हणून मी कुठेतरी माहिती असेल, पण ते काम मुळात माझं नाहीये. पण आज तुम्ही जे म्हणालात की कामाव्यतिरिक्त माणूस म्हणून तुम्हाला काही गोष्टी भावल्या आणि त्यासाठी ही निवड झाली, तर मला त्याचा विशेष आनंद वाटला. हे आवर्जून मला नमूद करावंसं वाटतं. मला माणूस म्हणून मी एवढंच बनण्याचा प्रयत्न केला की जे काही रोल माझ्या आयुष्यात मला दिले गेलेले असतील किंवा मी घेतलेले असतील, तर ते रोल मला खऱ्या अर्थाने त्याला न्याय देता यावा, अशा पद्धतीने आपल्याला जगता आलं पाहिजे. मग त्यात प्रामाणिकपणा पाहिजे, त्यात निरपेक्षता पाहिजे, त्यात निस्वार्थीपणा पाहिजे आणि खऱ्या अर्थाने त्याला कुठलंही नातं असो, कुठलीही ती खुर्ची असो, कुठलीही जबाबदारी असो, पण ती व्यवस्थित पूर्ण करण्याचा प्रयत्न आणि ती क्षमता तुमच्यामध्ये असलं तर ते तुम्ही करा, नाहीतर मग तुम्ही दुसरं काहीतरी करा. असं एक मला नेहमी पहिल्यापासनं वाटत राहिलं. म्हणजे आणि त्या पद्धतीने मी प्रयत्न करत राहिले. माणूस हा जरी प्राणी असला तरी इतर प्राणी आणि माणूस प्राणी याच्यात सगळ्यात महत्त्वाचा फरक काय आहे की माणूस वेगवेगळ्या माणसांमधलं काही एक वेचत राहतो, अगदी लहानपणापासून. मग तो स्वभाव असेल किंवा बाकी इतर काही गोष्टी असतील. तर तुमच्या जे काही माणूसपण आहे ते तुम्ही कुणाकुणामुळं तुमच्यात आलं आहे असं काही सांगता येईल का? अगदी बालपणापासून कुठली कुठली माणसं आयुष्यात आली की ज्यांच्यामुळं तुमच्यातल्या तुम्हीच घडत गेला, असं काही सांगता येईल का? मग आई वडील असतील किंवा अजून इतर काही माणसं असतील. आईकडनंच नेहमी प्रेमळपणा, दुसऱ्याला आदर देणं, उदारपणा आणि इतरांच्या समस्येविषयी कनवाळूपण असणं, त्यात काही मदत करता आली तर ती करायला पुढे जाणं, हे आईकडनं. तसंच माझे आजोबा जे होते ते म्हणजे त्यांना मी जे पाहत आले ते सतत सगळ्या माणसांमध्ये मिसळायचे, सर्व प्रकारच्या माणसांमध्ये मिसळायचे. इसाद नावाचं छोटंसं खेडेगाव होतं, परंतु तिथे असताना म्हणजे त्यांच्या सामाजिक बांधिलकी त्यांची एवढी होती की ते सरपंच झाले गावामध्ये, त्यांनी वीज आणली. बाकीच्या गोष्टी राजकारणाच्या त्याच्यात आड यायला लागल्यानंतर त्यांनी पद सोडून दिलं, पण त्यांची सामाजिक बांधिलकी ते नेहमी जपत राहिले. सर्व जाती धर्माच्या लोकांशी त्यांचा जवळून संपर्क असायचा आणि कुठलाही अपेक्षेचा मोबदला किंवा म्हणजे कुठल्या अपेक्षा न करता ते इतरांसाठी झटत राहायचे. गरिबांची ती लग्न करण्यासाठी दुसऱ्या गावाला जाऊन त्यांचा बस्ता आपल्या खात्यावर उधारीने बांधून देणं असेल, कोणाच्या घरच्या समस्या सोडवणं असेल, भांडणं सोडवणं असेल, कोणाच्या आरोग्याच्या समस्यांसाठी असते, कोणाला सल्ला देणं असेल, म्हणजे ते गावातले एक बुजुर्ग ज्याला म्हणतो की ज्यांच्याकडे जाऊन लोक आपल्या घरातील वाद मिटवायचे किंवा त्यांचा सल्ला ऐकायचे, असे ते होते. आणि त्यामुळे कुटुंब हे छोटं नसतं, कुटुंब हे मर्यादित नसतं. कुटुंबामध्ये समाज हा आपल्या कुटुंबाचा एक खरं तर जवळचा भाग आहे, त्याच्यासाठी पण आपण जगायचं असतं. हे मला असं वाटतं कुठेतरी तेव्हापासनं मनावरती कोरलं गेलं असावं. म्हणजे अगदी हे सगळं आता योगायोग आहे की आजोबांजवळ म्हणजे जेव्हा ते इसादून नंतर परळीला शिफ्ट झाले, कारण माझा मोठा भाऊ डॉक्टर होता, तो शिकायला गेला होता आणि आरोग्याच्या समस्येनुसार आईचा आग्रह पडला की आता इसादमध्ये त्या आरोग्य सुविधा मिळणार नाहीत, तर तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी परळीला या. मग ते परळीत स्थायिक झाले.
तर तेव्हा म्हणजे त्यांचं स्वतःचं जरी गाव सोडलं तरी परळीत सुद्धा त्यांचा इतका गोतावळा जमला की सगळ्या प्रकारची माणसं म्हणजे अतिशय श्रीमंत असणाऱ्या मेणकुदळे यांचा शेजार आम्हाला होता, उर्लिंगप्पा मेणकुदळे. तर त्यांचे आणि यांचे सुद्धा अतिशय जवळचे संबंध होते. त्याचबरोबर मुस्लिम समाजाचा अतिशय गरीब चष्मा विक्रेता त्याच्याकडनं चष्मा घ्यायचा, बाकी कोणाकडनं घ्यायचा Okay. नाही. किंवा एक अंध होते जे तबला पेटी वाजवायचे, तर त्याच्यासोबत तास तास दादा वेळ घालवायचे. त्यांना संगीतात रुची होती, नाटकात रुची होती, त्यांना पेंटिंग, ड्रॉइंग किंवा लिखाण असेल, सगळ्या ह्याच्यामध्ये रुची होती. म्हणजे त्यामुळे कुठल्या तरी एकच गोष्ट नाही तर सगळ्या गोष्टी ह्या जमायला पाहिजेत, सगळ्यांसोबत आपल्याला राहता आला पाहिजे, हे एक होतं. त्यानंतर माझी आईसुद्धा ती खूप धार्मिक म्हणजे खऱ्या अर्थाने व्रतवैकल्ये किंवा पूजा अर्चेचे नियम असं नव्हे, पण मानसिक जो भाव आहे तो सतत ईश्वरचरणी असावा, ही तिची भावना खूप दांडगी होती. म्हणजे अनावश्यक बोलू नये, 4 शब्द वाया घालू नये, त्याच्याऐवजी 4 देवाची नावं घ्यावीत, असं तिचं लहानपणापासूनचं एक नेहमी घरात वाक्य असायचं. काय करायच्या बाकीच्या गोष्टी. तर हे जे संस्कार होते की नाही आपल्याला सतत ईश्वराचं स्मरण ठेवता आलं पाहिजे. आणि तिचं जे वाचन असायचं विविध अंगी देवाच्या ती गोष्टी खूप लहानपणापासून आम्हाला सांगायची. म्हणजे तिच्या मांडीवर झोपून विठ्ठलाच्या गोष्टी मी ज्या ऐकल्या, तिने ज्या पद्धतीने सांगितलं ना, तेव्हा असं वाटलं की अरे देव मिळवणं खूप सोपं आहे, काहीच नाही. म्हणजे किती जवळ ना, त्याला मनापासून हाक मारली की विठ्ठल येतो आपल्यासाठी. तो सगळ्या संतांसाठी आला. आणि तेव्हा तर ते वय इतकं होतं, निष्पाप होतं की अरे विठ्ठल आपल्यासोबत आहे आणि तो येणार आपल्यासाठी. त्यामुळे ते संस्कार कुठेतरी की ईश्वर आपल्या सतत सोबत असतो, हे तिने रुजवले मला असं वाटतं. एक म्हणजे आईचा उल्लेख निघालाय म्हणून आई तुम्हाला आरशा समोर उभं राहू देत नव्हती, ते का हा, नेमकं? म्हणजे आईचं असं म्हणणं होतं की मी खेडेगावामध्ये होते, त्यामुळे मला शिक्षण फार मिळू नाही शकलं. त्या शाळेमधले शिक्षक मारायचे म्हणून आजीची ती एवढी लाडकी होती की आजीनी जाऊ दिलं नाही शाळेमध्ये, की शिक्षकांचा मार कशाला, माझं लेकरू काही नाही शिकली तर नाही शिकली, चालेल, मला काही गरज नाही शिकायची. आणि त्या शिक्षिकेला जाऊन बोलून आली माझी आजी. आणि आईचं फार शिक्षण पुढे झालं नाही, पण म्हणून तिची अशी जिद्द होती की माझ्या मुलीनी छान शिकलं पाहिजे आणि छान काहीतरी समाजामध्ये केलं पाहिजे. मी जी घरामध्ये सगळी घरची कामं करत बसली आहे, हे तू करू नकोस, तू इंडिपेंडंट व्हायला पाहिजेस. आणि त्याच्यामुळे म्हणजे मुलीने खूप सजावं धजावं हे तिला काही विषय म्हणजे आवडायचं नाही. अभ्यास करा, काम करा, स्किल्स मिळवा, त्यातनं पुढे जा, त्यातनं ओळख मिळवा, अशी तिची एक धारणा असावी. म्हणजे ह्या शब्दात तिने कधी नाही सांगितलं, पण जेव्हा आरशासमोर कधीतरी 2 मिनिटं मी जास्त उभी असेल, 9वी-10वीचा महत्त्वाचा वेळ असेल, तेव्हा पण 2च मिनिटं, कारण मला स्वतःला फार आरशासमोर उभं राहण्याची आवड नव्हती. तर तेव्हा ती लगेच म्हणाली, आरशासमोरच वेळ घालवायचा आहे की अभ्यास करायचा आहे तुम्हाला? आणि तेव्हा जे म्हणजे हे झालं की अरे, म्हणजे ही गोष्ट महत्वाची नाहीये. काय महत्वाचं आहे? तर ज्ञान मिळवणं महत्वाचं आहे. तर ती आजही ती कुठेतरी म्हणजे दिव्यश्रीला सुद्धा मी अशासमोर ती जास्त वेळ जर घालवत असेल तर मी तिला अडवते की काही गरज नाही ह्याची, चल पटकन तयार हो. किंवा वडील सुद्धा मी 1 मिनिटं अंगणात उभे, तुझं झालंय की नाही, नाही तर मी निघालो. आणि मला वाटतं हे गुण मला उपयोगी कळले, कारण राहुल सुद्धा असंच मला बाहेर काढतात आता. आणि वडिलांची बेटा नावाची हाक, ती पण तुमच्या आयुष्यात खूप म्हणजे मोलाची आहे. तर काय सांगाल वडिलांबद्दल? वडील मला वाटतं सगळ्यांचेच वडील थोडे मितभाषी असतात आणि तसेच माझेही वडील मितभाषी होते. त्यांनी आवर्जून कधी काही गोष्टी सांगितल्या नाहीत, पण त्या त्यांच्या कृतीतून दिसत गेल्या. म्हणजे स्वातंत्र्य हे माझ्या कुटुंबाकडनं मला नेहमी मिळत आलं. आणि त्याच्यामध्ये जेव्हा जेव्हा काही टप्प्यांवर अडचणी येऊ शकतात, कारण ते टप्पे तसे असतात, तर त्या टप्प्यांमध्ये सुद्धा वडील माझ्या नेहमी पाठीशी राहिले. म्हणजे एक प्रसंग की जेव्हा
अवॉर्डसाठी मुंबईला जायचं होतं राहुल सरांसोबत. तेव्हा घरी असं वातावरण तयार झालं भावांकडनं की नाही जायचं. पण माझ्या भावांनी मला म्हणजे जरी विरोध केला होता किंवा मग त्यामुळे आई पण नको म्हणत होती, तरी पण वडिलांनी ती बॅग भरून ठेवली होती आणि म्हणाले, "तू शांतपणे आत्ता झोप, सकाळी उठ आणि मला भेट. ही बॅग भरून ठेवलेली आहे, तू घेऊन जा आणि कोणी काही विचारलं तर सांग की मला आप्पांनी सांगितलं जायला." आणि कधी पण 8:45 वाजता त्यांच्याबरोबर फोन यायचा मला संस्थेमध्ये असताना, की "बेटा वेळ झाली आहे बरं का, आता तुला निघायचंय." तर म्हणजे त्यांची ती काळजी होती, सपोर्ट होता, तो विश्वास होता, की आपली मुलगी कामात असणार आहे हम्म. आणि आपण फक्त तिला आता आठवण देणं गरजेचं आहे. पण ती कामात असणार आहे म्हणून आपण तिला आठवण द्यायची आहे. तर हा त्यांना म्हणजे अनेक प्रसंग आहेत, असे अनेक प्रसंग आहेत, की त्यांना खात्री होती, की त्यांची मुलगी ही बरोबर आहे आणि परिस्थिती वेगळी आहे. तिला समजून घेणं अवघड जात आहे. त्यांनाही अवघड जात असेल, कुटुंबियांना अवघड जात असेल. पण ती काहीतरी योग्य तेच करत असेल. हा विश्वास त्यांच्यासोबत नेहमी होता. हम्म. आणि नंतरच्या कामामुळं खूप मोठी मोठी माणसं तुमच्या आयुष्यात आली, म्हणजे श्रीराम लागू असतील, दीपा लागू असतील किंवा श्रीनिवास पाटील असतील, हो. अरुणाताई ढेरे असतील, तर त्यांच्याबद्दल तुम्हाला काय काय जाणवलं? म्हणजे खरं तर हे माझं भाग्य आहे, की राहुल सरांच्या कामांमुळे त्यांनी जी माणसं जोडून ठेवली होती, ह्या कामामध्ये ती भेटली आणि एकदा भेटलेली माणसं आमच्यासोबत सतत म्हणजे अखंड राहिली आणि ती तितक्याच ताकदीनं आमच्यासोबत राहिली. त्यांचा सहवास लाभला. तो सहवास लाभत असताना म्हणजे खरंच किती उंचीवर असलं तरी प्रेमासाठी किती झुकता येतं, किती विनम्रपणे वागता येऊ शकतं, किती अं, खऱ्या अर्थाने एखाद्याची काळजी घेता येऊ शकते, कोणाचं स्वागत किती सुंदर पद्धतीने करता येऊ शकतं, एखाद्याला महत्त्व कशा रीतीने देता येऊ शकतं. जरी तुम्ही कितीही बिझी असलात, कितीही मोठ्या पदावर असलात, तरी अ, जी योग्य माणसं तुम्हाला वाटतात त्यांच्यासाठी कसा वेळ काढता येतो किंवा आपण किती मोठे असलो तरी किती विनम्रपणे आम्ही काहीच नाही केलं तुमच्यासाठी हे सांगता येतं. अ, ह्या खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. म्हणजे काय म्हणू आपण की विनम्रपणा हा आपल्या अंगी असला तरी सुद्धा आजूबाजूच्या वातावरणामध्ये राहून कुठेतरी मला वाटतं आपण वेगळे होण्याची शक्यता असते. पण ह्या सगळ्या दिग्गज माणसांच्या सहवासामुळे ते परत परत मनावर बिंबत राहिलं की नाही, अ, खूप मोठी आणि खूप माणसं किती सुंदर आहेत, किती चांगली आहेत, किती डाऊन टू अर्थ आहेत आणि किती इतरांसाठी ती करतात. त्यांचा किती मोलाचा वेळ खर्च करून ते किंवा त्या वयामध्ये सुद्धा एनर्जी कमी पडत असेल, पण तरी सुद्धा कष्ट घेऊन ते इतरांसाठी करतात. तर तुम्हाला तर केलंच पाहिजे, तुम्ही ते यंग आहात. हम्म. माणूस जसा माणसांमुळे घडतो तसा तो ज्या मातीत वावरतो ती माती सुद्धा घडवत असते. तर परळी वैजनाथ मध्ये तुमचा बरचसं आयुष्य गेलं आणि नंतर पुणे, तर या हो. दोन भागांबद्दल काय सांगाल? म्हणजे या भागांना कसं तुम्हाला घडवलं? बीडमध्ये माझं शालेय शिक्षण झालं आणि परळी माझं आजोळ. या दोन्ही परळीला मी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये जायचे हम्म. आजोबांकडे. तर बीडमध्ये मला असं वाटतं की माझं शैक्षणिक म्हणजे पुण्यातला जरी माहेरघर म्हणत असतील तरी सुद्धा मला तिथलंही शिक्षण तेवढंच समृद्ध करणारं नेहमी वाटत आलेलं आहे. तर संस्कार विद्यालयाने पण खूप चांगले संस्कार केले. डॉक्टर सतीश साळुंखे यांनी जी परिवर्तन प्रतिष्ठान म्हणून एक चळवळ सुरू केली होती, की त्यातून यंगस्टर्सला म्हणजे शालेय विद्यार्थ्यांपासून ते युवा पिढीसाठी अनेकविध ते उपक्रम घ्यायचे, ज्याच्यातनं समाज परिवर्तन म्हणजे त्यांनी ती जाणीव त्या काळामध्ये म्हणजे तेव्हा 8वीत मी असेल, की निर्माण केली, की आपलं जे आयुष्य आहे त्याच्यामधनं आपण काहीतरी समाजामध्ये परिवर्तन निर्माण करण्यासारखं काम केलं पाहिजे. ते करता येऊ शकतं आणि ते करण्याची गरज आहे. पण ते धाडस आपण दाखवायला हवं. मग ते खूप पथनाट्य असतील, अ, काय म्हणू आपण रॅलीज असतील किंवा रक्षाबंधन अगदी फक्त आपल्या कुटुंबापुरतं न करता समाजामध्ये म्हणजे आम्ही अगदी रस्त्यावर उतरून राख्या बांधल्या, की केळीवाले जे लोक आहेत त्यांना सुद्धा राख्या बांधल्या. तर हा हा समाज आपला आहे.
ही जाणीव त्या सगळ्या उपक्रमांमधनं किंवा दूर एखादा विषय असेल तर तो लोकांसमोर मांडायचा आहे आपल्याला, त्याची गरज आहे, तर मग आपण पथनाट्यमधनं ती जनजागृती करूया. किंवा एक नाटक आम्ही बसवलं होतं, ते पण स्त्रियांशी संबंधित त्यात तो विषय होता. तर ते राज्यामध्ये दुसरं आलं होतं ज्याचा मी भाग होते. आणि एक लोकनृत्य होतं जे प्रथम आलं होतं राज्यात. तर आम्ही नॅशनल लेवलचं जे काय म्हणतो आपण युवा महोत्सव, म्हणजे आपल्या सरकारचं युवा महोत्सव होतं, तर ते कलकत्त्याला होतं. तर तिथे मग आम्ही गेले होते. तर ह्या सगळ्या पार्टिसिपेशनमधून म्हणजे फक्त अभ्यास, फक्त अकॅडमिक्स हेच जग नाहीये किंवा एखादं विशिष्ट करिअर हेच जग नाहीये. तर आपण सगळीकडचा अभ्यास केला पाहिजे. सगळ्या गोष्टींमधनं आपल्याला काय आवडतंय तिथे किंवा कुठे गरज आहे हे शोधायला पाहिजे, असं एक जाणवत राहिलं. आणि तसंच बीडला आम्ही जिथे राहत होतो ते देशपांडे काकांचा तो बंगला म्हणजे वाडा होता, त्यामध्ये आम्ही राहत होतो. तर म्हणजे ते स्वतः जज होते, त्यांची मुलं नंतर डॉक्टर, वकील झाली आणि त्यांच्या आजी होत्या. तर त्या सुद्धा खूप शिस्तबद्ध नियम की 2:30 जरी वाजले तरी सगळी व्रतवैकल्य म्हणा, घरच्या जबाबदाऱ्या संपल्याशिवाय आपण जेवण करायचं नाही. म्हणजे ही जी एक शिस्त आहे तर ही त्यांच्याकडनं शिकायला मिळाली त्यावेळेस. आणि इतरांचं मनापासून कौतुक करता येतं, करावं, हे सुद्धा त्यांच्याकडनं नेहमी कळत गेलं. आणि परळीचं जर म्हणालात तर परळी हे खरंच म्हणजे अर्थातच ज्योतिर्लिंगाचं ठिकाण असल्यामुळे म्हणजे आपण काहीतरी वेगळं करतोय ना. म्हणजे पुण्यामध्ये जर आपण बघितलं तर पुण्यामध्ये तो आविर्भाव असतो की मी घरासाठी काहीतरी करते आहे, कारण म्हणजे वातावरण वेगळं आहे. म्हणजे मे बी शिक्षणामुळे तो विचार वेगळे आहेत. पण परळीसारख्या ठिकाणी ही माझी कौटुंबिक जबाबदारी आहे, म्हणजे इथेही आहे, नाही असं नाही, पण म्हणजे स्त्रीचं एक काय म्हणू आपण की माझं स्वतंत्र स्थान असायला हवं, ही एक भावना पुण्यासारख्या शहरामध्ये जी आहे, तर मला असं वाटतं की त्या भागामध्ये ती तितकी नाहीये. ती भावना अशी आहे की मी माझ्या कुटुंबासाठी हे केलंच पाहिजे, मी जे करते त्यात काय विशेष आहे, का नाही करायचं, ही एक वेगळी भावना तिथे आहे. सुरेखाताई मेणकुदळे ज्या आमच्या शेजारी होत्या, म्हणजे त्या नगरसेविका राहिल्या, बँकांच्या चेअरमन राहिल्या, पण त्या त्यांचा म्हणजे सामाजिक भाव हा खूप सेवाभाव होता त्यांच्यामध्ये, शालीनता होती, ती मी लहानपणापासून बघत आले. की म्हणजे अतिशय गडगंज संपत्ती असून प्रत्येक मुलीच्या नावावर एक एक नगर तिथे त्यांचं असून सुद्धा आमच्या घरी जर काही कार्यक्रम असेल, त्या कार्यक्रमासाठी आलेल्या माणसांच्या म्हणजे उष्टावळ्या त्या उचलायच्या तितक्याच प्रमाणे. आणि त्यांना सगळ्यांना म्हणजे सुनबाई ही पदवी बहाल केलेली होती की आमची सुनबाई आली गावाची. तर हे जे काही मी बघत आलं तर हे मला सुंदर वाटलेलं की खरंच म्हणजे आपल्याला जे करता येतं ते करावं इतरांसाठी, म्हणजे त्यात म्हणजे काय जातं आपलं, असं एक आणि त्यातनं जर काही चांगलं घडत असेल, सुंदर घडत असेल तर प्रेमच मिळतं. प्रेम देण्यातून दुसरं आपल्याला काय मिळतं. तर हे एक काय म्हणू आपण सर्वसमावेशक विचार करण्याची एक सवय मला वाटतं यातनं मला लागली असावी त्यावेळेस. नंतर तुम्ही पुण्यात आला आणि नंतर मग SP कॉलेजमध्ये राहुल सरांची भेट झाली. फक्त असं मला विचारायचं आहे की राहुल सर आयुष्यात येण्याच्या अगोदर आणि आल्यानंतर असे 2 खरं तर महत्त्वाचे टप्पे आहेत तुमच्या आयुष्यातले. तर असं ठळकपणे काही सांगता येईल का की राहुल सर आल्यामुळं या गोष्टी बदलल्या? बरोबर. म्हणजे पुण्यात मी आले तसं मी जसं म्हटलं की स्वतंत्र स्थान निर्माण करण्याची उर्मी असलेली मला वाटतं लेडीज पुण्याची निवड नक्की करत असतील. तशी मी पण पुण्याची निवड केली होती. आणि आपण काहीतरी स्पर्धा परीक्षा देऊन IAS IPS असं काहीतरी करायचं आपल्याला, असं स्वप्न घेऊन मी पुण्यात आले होते. आणि तेव्हाच त्याच पिरियडमध्ये आर्ट्समध्ये असताना वाचायला वेगवेगळा वेळ मिळायचा. आणि मग स्वामी विवेकानंदांची पुस्तकं ही मला माझ्या भावामुळे माझ्या हातात आली होती आणि ते वाचल्यानंतर त्याची खूप गोडी लागली
किंवा साधं देती हिमशिखरे सारखं पुस्तक माझ्या हातात आलं आणि ते वाचताना म्हणजे ते मी खाली ठेवूच नाही शकले. ते पूर्ण होईपर्यंत अखंड मी ते वाचत राहिले आणि अम, म्हणजे माझं विश्व बदलल्यासारखं झालं त्या पुस्तकाने. तर तेव्हाच त्याच वेळेस म्हणजे आधीची मी की मला म्हणजे जरी हे मी सगळं पाहत असले तरी सुद्धा माझा स्वतःचा पिंड असा होता की आपले आई वडील घर हे सोडून कोणासाठी तरी लग्न करून दुसऱ्या घरी जाणं आणि त्याच्यासाठी आपलं आयुष्य देणं हे काय आहे? म्हणजे हे म्हणजे माझी आई म्हणायची की चंदनासारखं झिजावं लागतं माणसाने. मग मी तिला म्हणायचे चंदनासारखं झिजावं ठीक आहे पण कोणासाठी झिजायचं? म्हणजे कोणासाठी झिजत बसू का मी? असं एक माझं त्याच्यावर उत्तर असायचं आणि त्याच ह्याच्यातनं माझा ॲटिट्यूड असं होतं की माझं आयुष्य आहे ना मी काहीतरी करेन हे असं उगाच हे सामान्यांसारखं मी लग्न करेन आणि हे करेन हे काही आपल्याला जमणार नाही म्हणजे आपल्या कुठली गोष्ट नाही असा एक ॲटिट्यूड तेव्हा होता. आणि जेव्हा राहुल आयुष्यामध्ये आले तेव्हा मात्र हा सगळा ॲटिट्यूड गळून पडला. तेव्हा असं वाटलं की आपण जे काही म्हणतोय ना की आपल्याला काहीतरी वेगळं करायचंय जिथे गरज आहे त्याच्यासाठी करायचंय तर हे आपण फक्त विचार करतोय की नेमकं काय करायचंय कसं करायचंय आणि कशा पद्धतीने जगलं तर आपल्याला आयुष्यात समाधान मिळेल ह्या अजून विचार प्रक्रियेतच आपण आहोत. आणि राहुल सारखा मुलगा जो स्वतः 12वीत शिकत असताना स्वतःसमोर अनेक अडचणींचे डोंगर असताना स्वतःच्या डोळ्यासमोर अक्षरशः सर्वच प्रकारचा अंधार असताना सुद्धा तो कितीतरी पॉझिटिव्ह आहे. त्याच्या समोर किती सुंदर स्वप्न आहेत. त्याची व्हिजन क्लिअर आहे की त्याला काय करायचंय आणि तो जे करतोय त्यातनं आपल्याला दिसतंय की किती गोष्टी ह्या इतरांच्या सुलभ होत आहेत. मग आपण स्वतंत्र काही विचार करायचा का याच कामामध्ये आपण मदत केली तर ते जास्त चांगलं आहे. हा विचार मनात आला आणि असं लक्षात आलं की हे आपण जे म्हणतोय ना ते सगळं आपण शोधतोय पण हे आपल्याही खूप पुढचं प्रकरण आपल्या समोर उभं आहे. आणि तो जो म्हणजे एक असं वाटायचं त्यावेळेस की नाही स्त्रीला ना असं हे केलं जातं नाही स्त्रियांनी ना म्हणजे स्त्रियांचे प्रॉब्लेम्स हे जास्त असतात. पण राहुलची भेट झाल्यानंतर असं झालं की काय प्रॉब्लेम्स असतात म्हणजे राहुल सारख्या व्यक्तीला इतक्या अडचणी असतात आपण कुठले आपल्या म्हणतोय की नाही आम्हाला ह्या अडचणी असतात आणि तुमच्यापेक्षा अधिक असतात वगैरे म्हणजे आधी जे मनामध्ये होतं की मुलांना काय असतं मुलांसाठी काय करायचं तर हे जे भेद होते ते सगळे गळून पडले आणि असं लक्षात आलं की राहुल सोबत राहुल जे काही करताय आहेत त्याच्यासोबत जर आपल्याला जाता आलं तर ते आयुष्य खऱ्या अर्थाने सुंदर असेल कारण ते म्हणजे फक्त स्वतःसाठी ते नाही जगत आहेत तर ते त्यांच्यासारख्याच इतर नेत्रहीन दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी भावंडांसाठी जगतायत आणि त्यांच्याकडे ती खरी दृष्टी आहे की त्यांच्यासाठी काय केलं तर काय घडू शकतं आणि काय घडवायचं असेल तर काय केलं पाहिजे आणि त्यातनं म्हणजे आमचे विचार जुळले आमची मैत्री जुळली आणि एक विश्व बदलून गेलं पूर्णतः आणि तेव्हापासनं मग परत मागे फिरायची गरज नाही वाटली. तुमच्या एकाच नात्यात खरं तर 3 नाती आहेत म्हणजे तुम्ही चांगले एकमेकांचे मित्र आहात, सहकारी पण आहात आणि जोडीदार आहात. तर मला असं विचारायचं की की पार्टनर म्हणून निवडणं हे कुठल्या टप्प्यावर झालं? किंवा या मैत्री, सहकारी आणि जोडीदार याची सरमिसळ कशी झाली? कसं काय ठरवलं? म्हणजे ती प्रक्रिया काय होती? प्रोसेस काय होती? प्रवास काय होता? खरं सांगायचं ते राहुल फर्स्ट इयरमध्ये जेव्हा भेटले तेव्हा पहिले काही दिवस आमचे मैत्रीचे गेले आणि त्याच्यानंतर आपोआपच आमच्या लक्षात आलं की आम्ही म्हणजे आपल्यालाच कळलं नाही आम्ही एकमेकांच्या कधी प्रेमात पडलो. त्यामुळे ती गोष्ट ही 2000 सालपासनं आहे आणि ती काही ठरवून केलेली नव्हती कारण असं काही अजेंडाच नव्हता आयुष्याचा की आपल्याला कोणी पार्टनर शोधायचा आहे. असा अजेंडाच नव्हता त्याच्यामुळे ठरवून काही करण्याचा प्रश्नच नव्हता पण ती आपसूकपणे घडलेली गोष्ट होती की त्यांच्यातले गुण बघून हे कधी त्यांच्या प्रेमात पडले हे मलाच नाही कळू शकलं आणि तेव्हापासनं हे एक ठरलं होतं की आपण सोबत राहायचंय आणि आपण आयुष्यभरासाठी सोबत राहायचंय
मग ह्या नात्याला मूर्तरूप कधी देता येईल, कसं देता येईल, ते कुठल्या टप्प्यावर देता येईल, ह्याचा फार विचार करत नाही बसलो आम्ही. आत्ताची जी भावना आहे ती अस्खलित आहे, ही आत्ता आपण एन्जॉय करूया आणि याच्यातनं आपल्याला जे करायचंय ते आपण करत राहूया. म्हणजे ती आहे ती आपण त्याला काही करू नाही शकत. आणि आणि ती आनंददायी आहे. तर ती त्यामध्ये म्हणजे पुढची काळजी नाही आम्ही करत बसलो, की ती एक हे होती मनामध्ये, की जसं पाहिजे ना तसं आयुष्यच मी जगणार. जसं मला हवंय तसंच मी जगणार. एक ते कुठेतरी मनामध्ये पक्कं होतं. मग ते साकारायला किती दिवस लागतील, किती अडचणी येतील, ते बघू तेव्हाचं तेव्हा. असं एक होतं आणि त्यामुळे मग आम्ही आमचा म्हणजे दोघांनी अकॅडमिक करिअर आमचे व्यवस्थित पूर्ण केले म्हणजे आणि ते करत करत संस्थेच्याही कामाची बांधणी तितकीच उत्तम पद्धतीने राऊत सरांनी केली. आणि मग नंतर जेव्हा असा एक योग्य टप्पा आम्ही शोधत होतो की ज्याच्यामुळे माझ्या आईवडिलांनाही आम्हाला दुखवायचं नव्हतं कुठल्याही पद्धतीने आणि त्यांच्या परवानगीशिवाय पण पुढे जायचं नव्हतं. तर ती जोड कशी देता येईल, तो क्षण कसा साधता येईल याच्यासाठी आम्हाला 15 वर्ष वाट बघावी लागली. ओके. 2000 पासून 2015 पर्यंत आणि 2015ला मग योग्य वेळ सगळ्या आमच्या जबाबदाऱ्या हळूहळू आम्ही पूर्ण करत आलो होतो आणि आता हे सांगितलं तर कुठेतरी आपल्याला परवानगी मिळू शकेल अशा पद्धतीने आपण नियोजन केलंय आणि नाहीच मिळाली तरी सुद्धा पुढचे काही नियोजन आपल्यामध्ये हातामध्ये आहेत. मग पण त्यांचे आशीर्वाद घेऊनच आपल्याला पुढचं पाऊल टाकायचं हे पक्क होतं. माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे लग्नाचं डिसिजन तुम्ही लग्न होण्याच्या एक महिना अगोदर सांगितलं. तर ही इतकी मोठी गोष्ट, इतकी वर्ष पोटात ठेवणं, हे कसं काय जमलं किंवा नाही मला वाटतं ते जास्त सोपं होतं आमच्यासाठी. पोटात ठेवणं जास्त सोपं होतं. कारण म्हणजे आमचं नातं इतकं वेगळं होतं की कोणाला सांगून त्याचा म्हणजे काय म्हणू आपण म्हणजे एक तर आमचे व्यक्तिमत्व असे आहेत की असं काही सांगावं अशी आम्हाला कधी इच्छा पण नाही झाली की आणि ती सामाजिक परिस्थिती अशी होती की त्यामध्ये कोणी विश्वास पण ठेवला नसता, कोणाला सांगितलं असेल आणि सांगून उपयोग पण नाही. त्यामुळे गरजही नाही वाटली. फक्त राहुलनी ज्या त्यांना खूप जवळच्या म्हणायच्या अशा SP च्या लायब्ररियन होत्या, सुगंधा अवचट आत्या म्हणून. तर त्यांच्याजवळ हा विषय ते बोलले होते फक्त आणि त्यांनी मला सांगितलं होतं की फक्त त्यांना हे माहिती आहे आपलं नातं बस. तर अदरवाईज आम्ही कुठेही त्याची वाच्यता केलीच नव्हती. राहुल सरांच्या क्षमता तुम्हाला अशा कुठल्या क्षमता होत्या की त्याचं तुम्हाला आकर्षण वाटलं किंवा त्या क्षमता तुम्हाला एनर्जी देत होत्या? मी जसं म्हटलं की म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे अनेक अडचणी असताना सुद्धा त्याचा वावर हा इतरांना ऊर्जा देणारा, इतरांच्या चेहऱ्यावर हसू आणणारा, इतरांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारा, प्रचंड आशादायी, प्रचंड आत्मविश्वास असलेला, अभ्यासामध्ये तितकाच तरबेज म्हणजे पूर्ण शिक्षण तुम्ही पाहिलं तर पुणे युनिव्हर्सिटीचा टॉपर ते राहिले, 12वी मध्ये 13वा राहिले. BA, MA, B.Ed, MSW ओपन मेरिट लिस्टमध्ये रँक होल्डर होते आणि हे करत असतानाच संस्थेचं काम सुद्धा अशा पद्धतीने सुरू ठेवलेलं होतं की जिथे पुण्यात महाराष्ट्रात जे प्रोजेक्ट सुरू झालेले नव्हते अशा कामाची बांधणी करायची. जे आहे ते आहेच आहे, पण जे नाही आहे या मुलांसाठी आणि जे आवश्यक आहे त्यांच्या करिअरसाठी ते सुरू करायचं. ती जिद्द, हाताशी कुठलेही पाठबळ नसताना, कुठलंही फॅमिली बॅकग्राऊंड नसताना, पुण्यामध्ये तेही तेवढेच नौके म्हणजे मी लेडीज हॉस्टेलला राहायचे आणि राहुल SP कॉलेजच्या बॉईज हॉस्टेलला राहायचे. स्वतःच्या अडचणी बाजूला सोडून एवढी मोठी स्वप्न बघणं, त्याच्यासाठी जिद्दीनं झटणं, ती प्रत्यक्षात उतरवणं, त्याच्यासाठीचं मनुष्यबळ उभं करणं, त्याच्यासाठीचे फायनान्शियल रिसोर्सेस उभं करणं, तेही कुठल्या वयामध्ये? तो 12वीत शिकत असताना, FY मध्ये शिकत असताना आणि आपलं सगळं अकॅडमिक करिअर म्हणजे माझी गल्लत व्हायची की मी जर माझ्या आध्यात्मिक पुस्तकात हरवले तर माझा अभ्यास कमी पडायचा. पण राहुलकडे बघितलं तर तो हेही करायचा, तेही करायचा, त्याचे सर्व प्रकारचे मित्र असायचे. मग ते मेरिटमध्ये आलेलेही मित्र असायचे किंवा एकदम काय म्हणू आपण कॉलेजमध्ये गुंडपणा करत फिरणारे सुद्धा ते मित्र असायचे.
सर्व वयोगटांशी, सर्व प्रकारच्या, सर्व स्तरातल्या लोकांशी राहुलचा खूप चांगला संपर्क होता. माणसांची जाण, माणसांची ओळख किंवा त्यांना ओळखण्याची क्षमता ही राहुलकडे खूप उत्तम होती. त्याचं वक्तृत्व, त्याचं नेतृत्व हे दिसायचं. तेव्हा काही राहुलला कुठले पुरस्कार मिळालेले नव्हते सामाजिक कामासाठीचे, किंवा म्हणजे तेव्हा काही असं कोणी भाषणांमधून आज जे बोललं जातं तेव्हा कोणी बोलत होतं, पण हे सोबत असताना मला दिसणाऱ्या गोष्टी होते की काय ऊर्जेचा हा मुलगा आहे आणि काय याची क्षमता आहे आणि किती प्रचंड ताकद या माणसामध्ये आहे आणि यांनी ठरवलं तर हा काय काय करू शकतो हे. आणि त्याच्यासाठी लागणारे जे कष्ट घेण्याची तयारी होती, म्हणजे मला वाटतं मी नेहमी तिथे कमी पडत आले. म्हणजे राहुलचे कष्ट बघून मी खरंच अवाक व्हायचे की न खाता पिता 5-5 वाजेपर्यंत कसे पेपर लिहितो रायटरच्या मदतीने. कारण रायटरच्या वेळेपर्यंत मेसची वेळ बंद व्हायची, त्याला आधी जाऊन भेटायचं आणि मग तसंच पेपरला जायचं. तर राहुल, मला पेपर लिहिताना पण भूक लागते आणि तुला कसं हे शक्य होतं. तर हे तेव्हा तो मला म्हणालेला की 2 मार्क कमी पडले होते म्हणून तो खूप तळमळत होता की मला कमी पडले नव्हते, त्याला वाटत होतं की आता कमी पडतील कारण माझं थोडंसं लिहायचं राहिलं. तर तू इतके सगळे पेपर छान सोडवले, एवढ्याशा गोष्टीसाठी तू का बरं एवढं त्रागा करून घेतो की मला वेळ नाही म्हणजे कमी पडला म्हणून. तर तो मला म्हणाला की देवदत्त, तुला हे वाटणं साहजिक आहे, तुझं शिक्षण हे तुझ्या घरचे करतात, पण मला हे 2 मार्क कमी पडले, जर मी माझा परफॉर्मन्स नाही टिकवला तर माझी स्कॉलरशिप जाऊ शकते. मी स्कॉलरशिप घेऊन शिकतोय तर माझ्यासाठी हे 2 महत्वाचे आहेत ते मार्क्स माझ्यासाठी. तर तेव्हापासून मी त्याला कधीच आजतागायत विचारलं नाही की तू तुझ्या कामातल्या परफेक्शनसाठी जे तळमळतोय तर ते कशासाठी, राहू दे थोडंसं. तर नाही, कारण ती त्याची म्हणजे त्याला ती लागलेली गुणवत्तेची जे ध्यास आहे तो 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 तसाच राहणार. तर हे सगळं त्याच्यातलं पाहून कुणाकडनंही कुठलीच कंप्लेन नाही की माझ्या बाबतीमध्ये हे काय घडलं किंवा माझ्या घरच्यांकडनं कुठल्याच अपेक्षा नाही, कोणाबद्दलच कंप्लेन नाही, कोणाकडनं काही अपेक्षा नाही. आपल्याला जे प्रयत्न करायचे ते आपण करायचे आणि वाट चालायची. हे जे सगळं त्याचं होतं आणि सच्चा प्रेम, त्याच्यामध्ये कुठलाही स्वार्थ नसलेलं, निस्वार्थ मैत्री ही खूप भावून गेली, अतिशय भावून गेली. आणि असा माणूस आपल्या सोबत आहे, केवढं मोठं भाग्य आहे हे तेव्हाच जाणवायला लागलं आपल्याला. प्रेम या शब्दाचा उल्लेख केला म्हणून विचारावंसं वाटतं की प्रेम ही गोष्ट तुमच्यासाठी नेमकी काय आहे आणि सोबत या गोष्ट तुमच्यासाठी काय? कारण तुमच्या दोघांकडे बघताना प्रेम आणि सोबत या शब्दांचेच खरं तर नव्यानं अर्थ कळतात. तर त्याबद्दल थोडंसं सांगितलं तर. मला वाटतं म्हणजे आय एम द लकीएस्ट पर्सन की कॉलेजपासनं ते आत्तापर्यंतही हात हातात घेऊन मी नेहमी वावरू शकते माझ्या प्रियकराचा. त्याच्यासाठी कधीच मला आडकाठी आली नाही. आणि म्हणजे कॉलेजमध्ये कोणाला न सांगता सुद्धा आम्हाला हातात हात घालून फिरता यायचं, अगदी वर्गामध्ये बसता पण यायचं. तर म्हणजे ही जी काय म्हणू आपण, ही जी सोबत आहे ती जशी खऱ्या अर्थाने प्रेझेन्समध्ये ती आहे, एकमेकांसोबत राहण्यामध्ये जो आनंद आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये वावरत असताना आपण सोबत आहोत एकमेकांच्या, ही एक जी मनाची मजबूती आहे ती म्हणजे सोबत असताना अशी तर असतेच. पण आम्ही समजा वेगवेगळ्या गावांमध्ये जरी असो, काही म्हणजे राहुल कधी बँक ऑफ इंडियाचं ट्रेनिंग घेण्यासाठी मुंबईत असतील, मी पुण्यात असेल, किंवा माझ्या कुठल्या कामासाठी मी दुसरीकडे गेलेले असेल, तरी आम्ही ऑलवेज कनेक्टेड असतो. म्हणजे हे टेक्निकली त्याला नाही म्हणता येणार की फोनद्वारे, मेसेजद्वारे, पण कोणाचं काय चालू आहे किंवा आता या घडीला हे झालेलं असेल तर ह्याच्या पुढे काही काय चाललेलं असेल, काही सपोर्टची गरज आहे का काय, हे काय म्हणू आपण त्याला, कनेक्शन मनाचं हे नेहमी आमचं सोबत राहिलं. त्याच्यामुळे प्रेम असलं की काय म्हणू आपण त्याला, की आपोआप ती सोबत ही खूप सुंदर वाटते. म्हणजे मागे एक पुरस्कार मला होता, तर त्यावेळेस मी
म्हणजे वरनं आवाज आला की राहुल तुम्ही पण या, आणि राहुल यायला तयार नव्हते. तर मी म्हटलं तुम्ही माझ्या मनातली भावना ओळखली की मी कुठलाच म्हणजे कधीच मी स्टेजवर राहुल शिवाय गेलेली नाहीये. त्यामुळे आता सुद्धा माझ्या मनात तीच इच्छा आहे की राहुलनी माझ्यासोबत असायला पाहिजे. आणि राहुल म्हणत होते नाही हा तुझा पुरस्कार आहे तर तू घे. पण मी पण त्यांना उठवलं, आणि स्टेजवरची पण ती माणसं आम्हाला ओळखत होती, त्यामुळे तेही म्हणाले की नाही नाही, तुम्ही या. तर सोबत तो पुरस्कार स्वीकारण्यामध्ये हा अधिक आनंद होतो. आणि माझी आई नेहमी म्हणते की तुम्ही एकमेकांच्या सोबत असला ना की मग खरी तुमची ताकद आहे, किंवा तुम्ही दोघे अधिक सुंदर दिसता जेव्हा तुम्ही एकमेकांच्या सोबत असता. खरं तर या दोघांच्याही ऊर्जेचं कारण एकमेकांच्या सोबत असण्यात आहेच. पण यांचे जे विद्यार्थी आहेत, आता त्यांची परीक्षेचा काळ सुरू आहे, त्यामुळे ते इथं येऊ शकले नाही. तर या हे विद्यार्थी तर म्हणजे त्यांच्या संस्थेत मी गेलो तेव्हा फारच प्रेमाचं नातं या दोघांचं त्यांच्याशी आहे. आणि फारच वेगळ्या पद्धतीनं सगळ्या मुलांची काय काय जडणघडण तिथं होते. तर त्यांच्याकडून तुम्हाला काय मिळतं, तर त्याबद्दल पण थोडं सांगा. हे विद्यार्थी म्हणजे मला असं वाटतं की समाजातला सर्वात गरजू घटक असेल तर तो हा असावा. पूर्णतः नेत्रहीन असलेले विद्यार्थी हे फक्त नेत्रहीन ही एकच त्यांची अडचण नाहीये. तर म्हणजे त्यांना जे आलेलं हे दिव्यांगपण आहे हे कुठल्या तरी आजारातनं आलेलं असतं अनेकदा. म्हणजे कोणाला ब्रेन ट्युमर झालेलं आहे म्हणून ते झालेलं आहे, कोणाला अपघात झालेला आहे म्हणून ते आहे, किंवा कोणाला TB झालेला आहे म्हणून ते आहे, किंवा काही औषधांच्या रिॲक्शन म्हणजे कुठल्या खूप सिव्हिअर आजारामधनं जे औषधं दिली गेली त्याच्या रिॲक्शनमधनं ते अंधपण आलेलं आहे. म्हणजे एकाच गोष्टीशी ते लढत नाही आहेत. त्यांना फिजिकली दिसत नाहीच आहेत, पण त्यांच्या अजूनही शारीरिक अडचणी आहेत, त्यांच्या कौटुंबिक अडचणी आहेत, ज्या कुटुंबातून ते आलेले आहेत. आपल्या ग्रामीण भागामध्ये जो काही म्हणजे आज जी परिस्थिती आहे की तिथे जनजागृती नाही आहे त्यांच्या क्षमतांविषयी, आजही दिव्यांगांकडे एक वेगळ्या नजरेने बघितलं जातं. म्हणजे हीनत्वाचा दर्जा त्यांना आजही ग्रामीण भागामध्ये मिळतो दुर्दैवाने. पण त्यांच्यातल्या क्षमता काय आहेत हे तिथे बघितलं जात नाही. त्यामुळे कुटुंबाला सुद्धा ही मुलं बऱ्याचदा असं वाटतं की ही आपल्या वाट्याला का आली ही मुलं, किंवा आपल्या मुलाच्या बाबतीत काय हे घडलं. आणि आता ह्याच्यावरती सगळ्या काय म्हणू आपण म्हणजे आधीच आर्थिक परिस्थिती ही खराब असताना त्याच्यावरती इन्व्हेस्टमेंट करून आता काय घडणार आहे, त्याच्या आयुष्यात तरी काय घडणार आहे आणि आपल्या आयुष्यात तरी काय वेगळं घडणार आहे. म्हणून हा दुर्लक्षित घटक हा कुटुंबाकडनं पण बनतो, फक्त समाजाकडनंच नाही. तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा ही मुलं एक आशा घेऊन आपली संस्था शोधत येतात की इथली मुलं कम्प्युटर शिकतात, इथे अनेक गोष्टी शिकण्याच्या संधी आहेत, इथे मनोरंजनाच्या सोयी आहेत, इथे वसतिगृहाची सोय आहे, आणि ह्या सगळ्या किंवा नवीन टेक्नॉलॉजी शिकण्याची सोय आहे, इथे व्यक्तिमत्व विकासाची सोय आहे, इथे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचे क्लासेस घेतले जातात. आणि ह्याचा लाभ घेऊन अनेक जणांनी त्यांचे करिअर गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये घडवलेत. तर हे करिअर आपल्यालाही करता येऊ शकेल हा एक आशेचा किरण घेऊन ते आपल्या संस्थेमध्ये येतात. आणि प्रत्येक मुलाची ही वेगळी अडचण, वेगळं व्यक्तिमत्व आणि वेगळी पार्श्वभूमी, आणि त्याच्या काय म्हणू खरं तर त्याच्या म्हणून हा वेगळा संघर्ष हा असतो. तर तो जेव्हा आपण बघतो तेव्हा खरंच असं वाटतं की म्हणजे आपलं आयुष्य हे किती सरळ साधं सोपं आहे. ह्या मुलांचं वय बघता इतका सगळा संघर्ष वाट्याला असताना सुद्धा ही मुलं किती आशावादी आहेत, किती आनंदी आहेत, आणि एवढा मोठा आशावाद घेऊन प्रयत्नांनी ते इथपर्यंत येऊन पुढे करिअर घडवू इच्छितात. तर त्यांचा जो वावर आहे संस्थेतला आणि राहुल सरांचा जो त्यांच्याशी झालेला स्पर्श असतो, तुम्ही कधी या अभिजित संस्थेमध्ये इव्हिनिंग मीटिंग असते आमची, तर तुम्हाला हसरे चेहरे बघायला मिळतील. म्हणजे जनरली असं वाटतं की अंध विद्यार्थ्यांना भेटायला जायचं म्हणजे बापरे, आता आपलाच मूड थोडासा डाऊन आहे, त्याच्यामध्ये परत या मुलांना भेटायला जायचं का. पण जी लोक येतात त्यांना लक्षात येतं की ती लोक जी संस्थेत येतात ती नवीन ऊर्जा घेऊन जातात. तर अशा पद्धतीची ही जी मुलं आहेत की त्यांच्याकडनं मग आपल्याला सुद्धा
आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी यांच्यासाठी काम करण्यासाठी प्रेरणा मिळते, की आपण काही जर केलं तर ह्यांच्यासाठी अत्यंत ते उपयोगी ठरू शकतं. थोडक्यामध्ये ती मुलं अतिशय त्यांच्या जीवनाची वाट वेगाने पुढे घेऊन जाऊन त्यांचं आयुष्य फुलवू शकतात. मग आपण कमी पडता कामा नये जर ते एवढा संघर्ष करून पुढे येतात. पण तरी कधी निराश वाटलं किंवा नकारात्मक वाटलं तर तुम्ही स्वतःला ऊर्जा कशी देता? खरं सांगायचं तर म्हणजे कधी कधी प्रसंग असे असतात की नकारात्मक वाटू शकतं. पण जसं मी मगाशी म्हटलं की कुटुंब जेव्हा मोठं असतं तेव्हा आशा देणारे पण लोक त्या कुटुंबात असतात. म्हणजे अ, आपण निराश व्हायचं नाही हे आधीच्या अनुभवातनं पण कळलेलं असतं की असं होत असतं. पण म्हणून काही निराश व्हायची गरज नाहीये. हीच मुलं अजून काही वेळाने यांच्यामध्ये बदल दिसतो आपल्याला. किंवा आज जरी त्यांना आपण सांगितलेल्या गोष्टी पटत नसतील तरी काही कालांतराने त्या पटणार आहेत किंवा त्यांच्यामध्ये बदल घडणार आहे. आणि सुदैवाने म्हणजे राहुलची जी जिद्द आहे त्याची जी इच्छाशक्ती आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की म्हणजे खूप अनेक कार्यक्रमांमध्ये म्हणजे असे आम्ही कार्यक्रम केलेले आहेत की आता काहीच फंड्स नाही आहेत. पण राहुल अनाउन्समेंट करतो की आम्हाला स्कॉलरशिपचा प्रोग्राम हा करणं खूप गरजेचं वाटतं विद्यार्थ्यांसाठी. स्कॉलरशिपचा प्रोग्राम करणार आहोत आम्ही अशी अनाउन्समेंट होते आणि खात्यामध्ये तर काहीच रक्कम नाहीये. कसं काय? पण त्याच कार्यक्रमामध्ये कुणीतरी दाता पुढे येतो की तुम्ही स्कॉलरशिप देणार असाल तर माझ्याकडनं ही 1,00,000 रुपयाची मदत ह्यासाठी तुम्ही अवश्य घ्या. आणि तेव्हा म्हणजे हे आशेचे प्रसंग परत एकदा आठवतात की जसं मागे घडलं होतं तसं आताही परत काहीतरी घडेल. आपण प्रयत्न करूया. जसे लोक तुमच्या सोबत आहेत तसं माणूस म्हणून पुढे जाण्यासाठी स्वतःच्या सोबत असणं ही पण गोष्ट महत्त्वाची असते. तर तुमची स्वतःशी असलेली सोबत ही तुम्हाला किती पुरते? मला स्वतःची सोबत खूप पुरते, खूप आवडते. म्हणजे घर पूर्णपणे भरलेलं सुद्धा आवडतं आणि घर पूर्णपणे रिकामं सुद्धा आवडतं. अ, त्यामुळे कधीही कुठेही म्हणजे प्रवासात एकट्याने प्रवास करायलाही आवडतं किंवा सगळ्या संस्थेच्या मुलांसोबत पूर्ण गाडी घेऊन जाणं सुद्धा तितकंच आवडतं. एक शेवटचेच 2 प्रश्न. एक तर म्हणजे आता खरंच असा स्त्री-पुरुषाचा भेद नाही करायचा. पण तरी अ, मुलीचं, स्त्रीचं मन समजून कसं घेतलं पाहिजे पुरुषांनी? तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? मला वाटतंय प्रामाणिक भावना जी असते ती समजून घेण्याचा प्रयत्न जर केला गेला, जो राहुलने नेहमी केला, तर ते नातं खूप छान फुलतं. म्हणजे ती भावना असतील किंवा तिचे विचार असतील किंवा तिची मतं असतील, तर ते जाणून घ्यायला तुम्ही वेळ ठेवा. ती पटत नसतील किंवा एखादी सूचना असेल, ती अयोग्य वाटत असेल, ते ठीक आहे. पण अ, तिला बोलण्याची संधी देणं, समानतेने ती ऐकून घेणं आणि मग का योग्य आहे सूचना किंवा काय योग्य वाटते सूचना हे सांगितलं गेलं तर ते म्हणजे प्रेरणादायी वाटतं किंवा तो उत्साह जो आहे काम करतानाचा असेल किंवा सोबतचा असेल तर तो उत्साह टिकून राहण्यासाठी त्याची खूप मदत होते. ओके. तर एक शेवटचा पण एक महत्त्वाचा प्रश्न. म्हणजे माणूस म्हटलं की त्यात सगळेच रागरंग असतात. म्हणजे तो जसा प्रेम करतो तसा द्वेषही करतो. तो जीव लावतो तसाच म्हणजे अगदी टोकाचा तिरस्कार पण करतो. तो तुलना करतो, भेदभाव करतो. म्हणजे अगदी असूयेने सुद्धा वागतो. तर अशा सगळ्या प्रकारच्या माणसाचं मिश्रण आपल्याला अनुभवायला मिळतं. पण या सगळ्या माणसांमधून तुम्हाला असं काय वाटतं की मुळातून माणूस हा नेमका कसा असला पाहिजे? कसा असतो? मला असं वाटतं की हे सगळं प्रदूषण नंतर आपल्याला चिकटत असावं. मुळातून म्हणजे ज्या गोष्टीचा उपयोग नाही ती गोष्ट का करावी? ते कोणाचा द्वेष, तिरस्कार, राग याच्यातून फायदा कोणालाच नाही होणार आहे. म्हणजे झाली तर ती आपल्याला स्वतःलाच हानी होणार आहे. त्यामुळे त्यापासून आपण दूर राहायला हवं.
म्हणजे स्वामीजी नेहमी म्हणायचे की कोणाची निंदा करू नका, ते पाप आहे. स्वामी हम्म. विवेकानंद. तर ते पहिल्यापासनं डोक्यात होतं की प्रत्येकाकडे काहीतरी मायनस प्लस असेल, आपण ऍक्सेप्ट करूया. थोडंसं क्षमाशील राहूया, थोडंसं दुर्लक्ष करूया. एखाद्याची चूक एखाद्या वेळेस होईल, ती पुढच्या वेळेस सुधारता येईल. पण आज तू माझ्याशी असं वागलास, मग मी उद्या तुझ्याशी असं वागेन, अ, हा आविर्भाव कशासाठी? उलट त्याला तू असं जरी वागलास तरी मी असं इतकं चांगलं पण तुझ्याशी वागू शकते, त्याच्यातलं चांगलं पण जागवता येऊ शकतं, असं मला वाटतं. धन्यवाद. आता आपण हो, एक 5 मिनिट. मला असं वाटतं की जसं एखादा पर्वत असतो समुद्रात उभा असलेला, तो वरचं टोक आपल्याला त्याचं दिसतं, पण कितीतरी तो पाण्यात असतो, तो आपल्याला दिसत नाही. आजच्या मुलाखतीतून मला असं वाटतं की ते थोडंसं टोकच आपल्यापर्यंत पोहोचलंय आणि खालचा भरपूरसा भाग अजून जाणून घेण्यासारखा आहे. मला असं ऐकताना पुन्हा पुन्हा वाटत राहिलं की आपल्या आयुष्यात काही ना काहीतरी गोष्टीचा अभाव असतो. आपण जन्माला येतो तेव्हा तो किती म्हणजे ज्याला आपण काय म्हणून, कधी शिक्षणाचा असू शकतो, कधी भौगोलिक परिस्थितीचा असू शकतो, नातेसंबंधांचा असू शकतो. तो अभाव आपण आपल्या मनामधल्या ज्या कुठल्या भावाने भरतो, त्या सगळ्याची गोळाबेरीज करून आपला स्वभाव बनतो. आणि मला वाटतं की तो प्रामाणिकपणाचा, सोबतीचा, नितळतेचा भाव देवताताईंनी कायम त्यांच्या आयुष्यात भरला. आणि आज जो काही त्यांचा स्वभाव म्हणून या मुलाखतीतून आपल्या समोर आला, तो ह्याच एका खूप सच्च्या भावामुळे आलेला आहे असं मला वाटतं. त्यामुळे अर्थात आज तुम्ही इथे आलात ह्याचा मला खूप मनापासून आनंद आहे. आणि आता जर प्रेक्षकांमध्ये कोणाला प्रश्न असतील, काही सांगायचं असेल, त्यांच्याविषयी काही बोलायचं असेल तरी आपण घेऊ शकता. माझं नाव सायली जोशी पटवर्धन. खरं तर मी ताईला साधारण 20 वर्षापूर्वी भेटले. ते पण असं की मी विद्यार्थी परिषदेचं काम करायचे. एका मित्राने सांगितलं की आम्ही असं काही कामं करायचं की रायटर म्हणून कोणासाठी तरी जाणं किंवा असं जे काही असेल, जे कळेल तिथे जाणं आणि काहीतरी करणं, एवढाच त्यातला हेतू. तर निखिल काळेने मला सांगितलं होतं की असं असं सर एम.फिल करतायत आणि त्यांचं थोडंसं स्टॅटिस्टिक्सचं काम. तर मी माझ्या एका मैत्रिणीला घेऊन गेले आणि आम्ही म्हणजे असं फ्रिक्वेंटली आठवड्यातनं 2-3 वेळा काहीतरी यायचो. मी आणि हर्षलता आम्ही गेलो. तर त्यांना ते दोघंही म्हणजे तिने आत्ता जेवढं सगळं सांगितलं त्यातलं मला 1% काहीही माहित नाहीये आज तागायला. पण ते दोघंही इतका छान हात धरून एकमेकांचा तिथे यायचे आणि म्हणजे मी तेव्हा एफवायला होते. सो हे किती छान मित्रमैत्रिणी आहेत एवढंच मला माहिती होतं आणि तेवढंच माहिती असणं अपेक्षितही होतं. हर्षलता आणि मी काम करायचो. एकदा खाली म्हणजे वर्दळीचा रस्ता आहे त्यांचं ऑफिस, जर कोणाला माहित असेल तर कुमठेकर रोड हा खूप वर्दळीचा आहे. आणि हर्षलतानी सायकल खाली लावली होती. हर्षलताची सायकल चोरीला गेली आणि मी इतकी घाबरले, म्हणजे जेन्युअनली मी घाबरले, कारण हर्षलताचं घर हे रास्ता पेठेतलं अगदी एखाद्या वस्तीतलं एक असं वरच्या याच्यावरची एक खोली. ती वडिलांबरोबर तिचा भाऊ, वडील आणि ती असं तिघच ते राहायचे. आणि सगळ्यात जास्ती मी घाबरले कारण मी हर्षलताला तिथे नेलं होतं ते काम करायला. आता करायचं काय? आम्ही दोघी खाली खूप टेन्शन मध्ये की आता करायचं काय? तिची सायकल हरवली की तिने नुकतीच अशी सेकंड हँड किंवा अशी काहीतरी तिने घेतली होती तिला कॉलेजला जायला किंवा विद्यार्थी परिषदेच्या कार्यालयात यायला. आम्ही अक्षरशः रडकुंडीला आलो होतो. एफवाय तिच्याकडे तर अक्षरशः 5-10 रुपये, माझ्याकडेही 20-30 रुपये जे काही असतील. आम्ही तसेच घाबरत वरती गेलो की ताई असं असं झालंय, आता काय करायचं? ते त्यांच्या एवढ्या सगळ्या व्यापार, त्यांचे एवढ्या गोष्टी चालू असताना तुम्ही शांत व्हा,
तुम्ही काहीही काळजी करू नका, आपण काहीतरी करूया. आणि आम्ही दोघे तत्क्षणी इतक्या शांत झालो. मग म्हणजे पुढे काय, व्हॉट नेक्स्ट? तिला बसनी जायला देखील मला आठवत नाही आता नीटचं, तिच्याकडे बसला जायला पण पैसे नव्हते. आणि 12वी FY हे असं वय असतं की ना, तेव्हा तर आपल्याकडे असं काही खूप नसायचं. 15-20 रुपये, 50 रुपये जे काही बाबांनी दिले. मी तिला काहीतरी सुजाताच्या इथे दाबेली किंवा काहीतरी आम्ही खाल्लं एकत्र, आणि मग मी तिला बसला पैसे दिले की आत्ता तू घरी तरी जा, आपण पुढचं पुढे बघू. मग ते 5-10 रुपयाचे रिचार्ज वगैरे करण्यासाठीचे ते पैसे असायचे. आम्ही ती वेळ मारून नेली. मी पुन्हा संस्थेत की काय करायचं ताई आता आपण, तिचं असं झालंय, मला खूप काहीतरी, म्हणजे ती तर टेन्शन मध्ये आहे, ती गोष्ट वेगळी, पण करायचं काय? काळजी करू नको, आपण कुठनं तरी सायकल मिळवू आणि ती तिला देऊ. मी बरोबर आहे, मला वाटतं आपण ती सायकल घेतली होती किंवा काय केली माहिती, मला आठवत आहे. सर तुम्हाला आठवत आहे? आपण तिला पैसे दिले आणि सायकल तू घे असं सांग. हा, असं काहीतरी केलं होतं. म्हणजे हा इतका मोठा प्रसंग होता माझ्यासाठी. एकतर ह्या दोघांकडे बघणं पण, किंवा हर्षलताकडे बघणं पण, सेम टाइम. म्हणजे मी एका वेगळ्याच ट्रॉमातनं जाते होते. माझं जे काही आजारपण होतं त्याच्यामुळे मी खूप डिप्रेशन मध्ये असायचे. कदाचित ते मी नाहीशी कधी बोलले पण नाही. पण जे म्हणजे तेव्हा असं खूपदा झालं की मला असं वाटायचं की नाही, आपल्याला नाही म्हणजे आपण जगण्याचे लायक नाही होत, किंवा आपल्यामुळे आई बाबांना त्रास होतोय, सो आपण नाही जगायला पाहिजे. सेम टाइम मला हर्षलता समोर आली, किंवा सर आणि ताई किंवा संस्था समोर आली की ज्या लोकांकडे एवढं काही नाहीये आणि तरीही त्यांच्याकडे जगण्याची एवढी जिद्द आहे, म्हणल्यावर आपल्याला हा विचार करायचा सुद्धा अधिकार नाही. म्हणजे मी खऱ्या अर्थाने, मी कधीच तिला हे बोलले नाहीये मला वाटतं, पण मी खऱ्या अर्थाने त्याच्यानंतर उभी राहिली. म्हणजे उभं राहणं म्हणतात ना की काय, तोपर्यंत मी ती म्हटली तशी कायम खुश दिसणार. म्हणजे ढोल वाजवतीये, सायली इकडे जाते, सगळी आंदोलनं करते, डॅशिंगपणा करते, हे सगळं होतं. पण कुठेतरी आत आपल्या एक जे असतं ना की नाही. आणि मग ते तिथे मला हर्षलता आणि ताई, आता आपण बघितलं की ताई सोबत सरांबरोबरच सांगताना थकत नव्हती, ऍब्सोल्युटली थकत नव्हती. आज आपण म्हणजे मी सुद्धा किंवा कोणी सुद्धा की नवऱ्याने एवढं सगळे केलं की कंप्लेंट करतो, अपेक्षा आपल्याही असतातच. मीही SP कॉलेजलाच होते, माझंही लव्ह मॅरेज आहे, पण त्यांच्याकडे बघून ते जे काही जगतायत ते खरंच म्हणजे जेन्युअनली आयडियल आहे. कंप्लेंट्स तिला नसतील का? आज तागायला मी जेव्हा जेव्हा भेटतो तेव्हाही फक्त ती एवढंच विचारते, तू कशी आहेस? मी कंप्लेंट्सचा पाढा सुरू करते. ताई हे असं आहे, ताई ते तसं आहे, ताई लग्नानंतर असं नाही, ताई हे झालंय, बाबा आजारी आहे, सर्व्हिस असं करतोय, मुली त्रास देतात. आत्ताही मी तिला तेच सांगत होते. वेअरॅज तिने मला आज तागायवर तिच्या आयुष्यातली एकही गोष्ट सांगितलेली नाही. ती बीडला बिलॉंग करते, ती खूप म्हणजे हे सगळं मला आत्ता कळलं. तिच्या मुलाखती आल्या, ती मला खूपदा बारशाला बोलवलं, ती मला मी संस्थेपासून एका चौकाच्या अंतरावर राहते, कित्येकदा संस्थेत गेले, आम्ही फोनवर कामानिमित्त बोलतो. पण समहाऊ एकतर मी लहान म्हणून असेल की तिला वाटलं की आपण ऐकून घेऊ, आपण हिला काही, आणि आमच्यात मैत्री, म्हणजे मी त्यांना सर म्हणते, मी त्यांना थोडीशी घाबरते, पण मी बँक ऑफ इंडिया केले तर फक्त सर काय म्हणताय, कसे आहात एवढंच बोलते. पण तिला मी ताई म्हणते आणि मी तिच्याशी काहीही बोलू शकते, काहीही. सो आत्ता परत एकदा आम्ही नारद मंदिरला माझ्या मुलीला आणि तिने तिच्या मुलीला शिबिराला घातलं होतं उन्हाळी सुट्टीचा. तेव्हा ती मला असं म्हणली, तू सिनियर आई आहेस आता, माझ्यासाठी तू सिनियर आई म्हणून. मला एवढं सरप्राईज झालं की कसं काय, मी हा विचारही नाही केला कधी. पण त्याही गोष्टीत किंवा ती मला माझं तर काहीच कौतुकास्पद वाटत नाही जेन्युअनली, पण ती जेव्हा जेव्हा भेटते तेव्हा ती माझं फक्त कौतुकच करते. आणि हे खूप भारी असतं जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या अडचणींमध्ये किंवा तुमच्या ह्याच्यात गुरफटलेले असताना, तेव्हा अचानक कोणीतरी येतं आणि फक्त तुमचं कौतुक करतं की तू जे काय करतेस ते खूप ग्रेट करतेस, हे जे काही तुझं सगळं चाललंय त्यातही तू हे करतेस, हे खूप भारी आहे.
हे अनेकदा आपल्याला खरंच कोणी सांगत नाही. म्हणजे घरातले असते, मित्रमैत्रिणी असते किंवा जे काय, पण त्या मोमेंटला ते एवढं असतं ना की तुमचे पुढचे 2-4 महिने त्याच्यावर जाणार असतात आणि ती तेवढी प्युअर आहे. म्हणजे तिच्या चेहऱ्यावरचं हे जे स्माईल आहे ना, हे 20 वर्ष मी बघते, ते आजतागायत बदललेलं नाहीये. आणि तिच्या आवाजातली जी मृदुता आहे किंवा तिच्या बोलण्यातली जी कळकळ आहे किंवा तिचं जे ओरिजिनॅलिटी आहे ना, ही 20 वर्ष झाली मी पाहते, पण ती कणभर पण बदललेली नाही. सो आणि अजून एक गोष्ट की माझी जी वहिनी आहे, माझ्या दादाची बायको, ती त्यांची बॅचमेट आहे, हे मला नंतर कळलं. सो तिच्याकडनं पण की हा ते दोघं ना, हा ते दोघं ना, असं मला खूप गोष्टी मिनल वहिनीकडनं ऐकायला मिळतात. ते हॉस्टेलला पण मला वाटतं तुम्ही सोबत हो होतात. हो हो. सो तिची जी प्युरिटी आहे, म्हणजे मुलाखत किंवा अभिजितने जे प्रश्न विचारले, नो डाऊट की तिचं जे काही संघर्ष आणि सगळं आहे किंवा सरांचं काम त्यांची सोबत, हे खूप बेस्ट आहे. पण आज जसं अभिजित म्हणतोय की माणूस म्हणून जी काही माणूस आहे ती तशीच आहे आणि ती आतली तशी आहे. म्हणजे ना की ते तिने दाखवलंय, ना की ते तिने डेव्हलप केलंय किंवा काय म्हणजे जे काही आत्ताच्या काळात आपण म्हणतो, ते तसंच आहे, ते ओरिजिनल जी मी इतके वर्ष बघतीये खरंच. आणि सरांची सोबत साथ त्यांची हे तर आपण सगळीकडे ऐकतो बघा. मला 1 मिनिट आहे अजून. मला अभिजितचं कौतुक करायचंय खरंच. आज ती म्हणली तसं की 12वा मुळातला माणूस. मी इतके दिवस ठरवते की मला यायचंय हे बघायला की हा करतो काय नेमकं एवढं असं वेगवेगळ्या लोकांना बोलून. पण संभव मला नाही जमलं यायला. आणि आज जायचं होतं तर मी असं की मी काही करून जाणार आहे. नवऱ्याला लवकर बोलवलं की मुलीला तू बघ आणि काही कर, मला जायचंय म्हणजे जायचंच आहे. तर एकतर तिने मला खेचून घेतलं आणि कालच आमचा विषय चालला होता एका मीटिंग मध्ये की अभिजितकडे अशी माणसं मिळू शकतात जी खूप वेगळं काम करतात किंवा जे अगदी साधे आहेत पण ते खूप ग्रेट आहेत, ते काहीतरी करून जातात. तर ज्या मीटिंग मध्ये आम्ही बोलत होतो त्यांचा म्हणजे त्यातल्या एकांचं असं म्हणणं होतं की अभिजित इट्स सेल्फ ग्रेट, कारण तो एवढ्या माणसांना शोधतो आणि सातत्याने त्याला हे असं काहीतरी करावंसं वाटतं. ही इतकी सोपी गोष्ट खरंच नाही की जे म्हणजे तो आणि त्याची टीम अर्थात, पण ही खरंच सोपी गोष्ट नाही. अभिजितलाही मी ओळखते काही वर्ष थोडंफार. आम्ही 10वीत असताना चाणक्य मंडळाच्या एका कोर्समध्ये सोबत होतो आम्ही, अभिजित आणि मी. पण म्हणजे जो काही त्यांनी जे काही उभं केलंय तर सारं मजकूर म्हणून पण आणि आता तो हे जे काही माणूस पण शोधणं ही आत्ताच्या काळाची खरंच गरज आहे. कारण कार्याचा गौरव होतो खरंच, ती म्हटली तसं, पण माणूस त्यातला कुठेतरी हरवतो, लांब राहतो. तर तो आपल्या सगळ्यांसमोर मांडणं हे खरंच, आणि नेटाने सुरू करणं हे खूप सोपं आहे, पण नेटाने ते करत राहणं हे खरंच अवघड आहे आणि जे अभिजित करतो. सो हॅट्स ऑफ दोघांनी. आणि मला बोलायची संधी दिल्याबद्दल थँक्यू. शेवटाकडे येताना तुकाराम महाराज जसं म्हणतात की मीच मला व्यालो आपली असं बोटी आलो. मला असं वाटतं की हे 12ही महिने केवळ या एका वाक्याच्या आजूबाजूनं आपण सगळे फिरतो आहोत की आपल्यालाच आपल्या स्वतःला जन्म द्यायचा असेल पुन्हा पुन्हा नव्याने, तर आपल्याला कुठल्या अंधारातून कुठल्या उजेडात यावं लागेल. हेच 12 पद्धतीनं मागचे वर्षभर आपण प्रयत्न केले. आणि मला असं वाटतं की वेगवेगळ्या भावना मनात होत्या प्रत्येक मुलाखतीनंतर किंवा प्रत्येक माणसाला भेटल्यानंतर. कधी कधी असं वाटत राहिलं की हे या माणसाने कसं साध्य केलं असेल, हे कुतूहल कधी कधी वाटत राहिलं. कधी कधी वाटत राहिलं की अरे हे आपल्यात आपल्यात का नाही, हे आपल्यात रुजलं पाहिजे. असं कुठेतरी स्वतःचा वेगळ्या पद्धतीनं स्वतः बदल करण्याचा प्रवास सुरू झाला. कधी कधी असं वाटलं की हे खूप सातत्याने खूप काळ आपण करत राहिलो तरच त्याचं फळ आपल्याला मिळू शकतं. पण आज मला असं वाटत राहिलं पुन्हा पुन्हा की आपण कधी कधी खूप अचंबित होतो की जसं साईताई म्हणाल्या की ते सगळं खूप आयडियल आहे. ते ज्या पद्धतीने जगताय, जसं वागताय, जसं बोलताय, ही प्युरिटीज खूप आयडियल आहे. आणि त्या आयडियलनेसच मला असं वाटतं की खूप अचंबा वाटत राहतो की हे खरंच असं इतकं सहज असू शकतं का कोणा माणसामध्ये. मग ती तितकी रुजता असो, तितका प्रामाणिकपणा असो, तितकं म्हणजे की उत्तर देतानाही हे सगळं इतकं सहज
की फार अगदी काय म्हणू की असं असं होतं आणि असं असं झालं, त्याच्यामध्ये कुठलेच संघर्ष आपल्यासमोर येत नाही. तर हा अचंबा मला वाटतं आजच्या मुलाखतीने दिलेला आहे. आणि त्याच्याच काय म्हणू त्याच भावनेत राहून आपल्याला यातलं काहीतरी घेता येईल ह्या अर्थात एका निश्चयाने आपण पुढच्या वर्षासाठी अर्थात 13व्या पुरस्काराकडे वाटचाल करणार आहोत. तुमच्या ओळखीचे कोणी अशी माणसं असतील तर आम्हाला नक्की पोहोचवा, त्या माणसांविषयी सांगा. आपण अशा माणसांना पुरस्कार देण्यासाठी कायम उत्सुक आहोत, कारण आपल्याला अर्थात प्रत्येक माणसाकडून काही ना काहीतरी शिकत राहायचं आहे. आता यानंतर आभार प्रदर्शन करण्याची विनंती मी महत्वाचं पुरस्कार वितरण राहिलं. सॉरी येस, तर तूच करा. म्हणजे हे सगळं सुरू असताना एक शब्द मनात रेंगाळत होता, तो म्हणजे भक्तिभाव. भक्त असणं म्हणजे काय, एकमेकांपासून विभक्त नसणं म्हणजे भक्त. तर मगाशी तेजस्विनी जे म्हणाली की अभाव असतो कोणाच्या तरी आयुष्यात, त्याला एक भाव मिळतो आणि मग ती गोष्ट परिपूर्ण होते. तर मला असं वाटतं की आजचा जो पुरस्कार आहे यांना, देवताताईंना, तो राहुल सरांनी द्यावा. कारण म्हणजे इथं कुठलाच अभाव नाही आहे, नुसता भाव आहे. आणि हा भाव कुठला आहे तर भक्तिभावाचा भाव आहे. एकमेकांप्रती हा भक्तिभाव असणं हीच गोष्ट मला महत्त्वाची वाटते. आणि म्हणूनच हा पुरस्कार राहुल सरांनी द्यावा, अशी मी सरांना विनंती करतो. आणि त्यानंतर राहुल सरांच्या मनात देवता मॅडमबद्दल जो काही भाव आहे भक्तिभावाचा, तो त्यांनी व्यक्त करावा आणि त्यांच्या मनोगतानंच कार्यक्रम संपेल. राहुल सर. खरं तर तुम्ही दोघांनी ड्युटी तो द्यावा असं मला सर वाटतं बरं का. नाही सर, या ना सर. आपण थोडेच जण आहोत. मी सगळ्यांनाच विनंती करतो की आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं सगळ्यांनी वर आलं तरी चालेल. हे आधी पुरस्कार देऊन घेऊ, मग सर बोलतील. मॅडम इथे या पुढे. सगळे आलात तरी चालेल. हा. आपला कार्यक्रम घरचाच आहे. असा काही या. कार्यक्रम आपण करत नाही. त्यामुळे आपण सगळे एकच आहोत. सगळे पुढे आलात तरी चालेल. ऐक ना, तुमच्या टीमला बोलव. हो हो नाही, सगळ्यांनीच द्या. हो, सगळेच वर येत आहे. आपण सगळे हात लावा. हो 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 हो. कारण सायली, अमृता ये ना. प्रसन्न नाही, प्रसन्न. तू हात लाव मुख्य म्हणजे. हो हो ना. अरे तुम्ही लावा ना सगळेजण. हा हा. अमृता ये ना. ये इकडे. तुम्ही महत्वाची. तेजस्विनी अरे तू ये ना अभिजित. आहे मी. तेजस्विनी ये ना. थांबा. या. सर तुम्ही इथे बसा, माईक देतो. उभं उभं राहू, चालेल चालेल, ठीक आहे ठीक आहे. एकच मिनिट. हां, थोडंसं ते बाजूला जाऊया. आपण बसा. हां अमृत सर बसा ना खाली. नमस्कार. खरं तर अभिजितनी खूप छान पद्धतीनं देवताला बोलणं आपण केलं. बसा. बोलणं हा तिचा स्वभाव नाही. सायलीने खूप सारं तिच्याविषयी छान पद्धतीनं सांगितलंय. सायलीचा आणि आमचा सहवास हा तसा म्हणजे तिच्या विद्यार्थी दशेपासूनचा आहे. आणि पण ती इतकं देवताला तिने छान ओळखलंय आणि ती इतकं छान तिच्याविषयी सांगू शकते की आज खरं तर मला त्याचा साक्षात्कार झाला.
अभिजितने जे प्रश्न विचारले त्याच्यामुळे देवताच्या बऱ्याच नवीन गोष्टी मला सुद्धा आज कळल्या. आणि सायलीने जे सांगितलं तिच्याविषयी तर ते खरंच म्हणजे खूप मला स्वतःला मी नेहमी असं म्हणतो तिला की तुला ना जगात लोक कुठेतरी कोपऱ्यात नेऊन बसवतील. कारण हा सगळा मार्केटिंगचा जमाना आहे. इथे काम समजा एक गोष्ट केली तर ते 100 गोष्टी केल्या असं सांगणारे लोक आहेत. आणि हे सगळं इतक्या प्रमाणात बाहेर चालू आहे की तुझ्यासारख्या प्रामाणिक माणसाला खरं तर तिथे जागा नाही. पण मला असं वाटतं की काही लोक ही केवळ स्वतःच्या समाधानासाठी काम करतात, स्वतःच्या आनंदासाठी काम करतात आणि इतरांना आनंद देण्यासाठी काम करतात. देवता त्यातली एक आहे. तिने बाहेरची लोक तिच्या कामाकडे, तिच्या विचारांकडे, ती करते त्या प्रयत्नांकडे कशा पद्धतीने पाहतात याची कधीच तमा बाळगली नाही. पण जे मला आवडलंय, जे मला करायचं आहे, ज्याची गरज आहे, ज्याच्यातनं इतरांना आनंद मिळणार आहे, ज्याच्यातनं इतरांचे प्रश्न सुटणार आहेत, ज्याच्यातनं इतरांच्या अडचणी कमी होणार आहेत, त्याच्यासाठी मला काहीतरी केलं पाहिजे. हा विचार हा केंद्रस्थानी ठेवून देवता सतत जगत राहिली, त्याच्यासाठी ती काम करत राहिली. बऱ्याचदा आमच्या दोघांच्या विचारांमध्ये अंतर असतं आणि मी तिला वास्तवता काय आहे समाजातली हे सांगण्याचा प्रयत्न करत असतो आणि ती मला मला स्वतःला काय करायचं आहे याच्याविषयी ती सांगत असते. त्याच्यामुळे मी कधी तिच्या याच्यामध्ये अतिक्रमण केलं नाही आणि तिनेही मी जे काही सांगतोय ती वास्तवता नाकारण्याचा कधी प्रयत्न केला नाही. ते पटतंय रे मला, पण मला हे असंच करायचं आहे अशा पद्धतीची तिची भूमिका असते. खर तर देवदास म्हणजे आता पत्नी आहे, आधी मैत्रीण होती, आताही आहे, सहकारी आहे. ही सगळी नाती तिच्याशी माझी आहे आणि म्हणून मी सांगतोय असं नाही. ज्यांनी ज्यांनी देवताला जवळनं अनुभवलं सगळ्यांना हे माहिती आहे की एक सच्च माणूसपण तिच्यामध्ये आहे. अत्यंत प्रामाणिकपणे तिने जे काही हाती घेतलंय ते करण्याचा प्रयत्न ती करत आलेली आहे. तिच्या मुलाखतीतनं तिने सातत्याने हेच सांगण्याचा प्रयत्न केलाय की जी जबाबदारी माझ्याकडे चालत आलेली आहे त्याला मला न्याय देता येईल का याचा विचार मी सतत करते आणि त्याप्रमाणे ती ती जबाबदारी निभावण्याचा प्रयत्न करत राहते. खर तर देवताच्या बाबतीतले बऱ्याच गोष्टी आहेत आणि मला असं वाटतं की व्हॅलेंटाईन्स डेच्या निमित्तानं तेजस्विनी आणि अभिजित यांनी एक छान मुलाखत त्यावेळेला घेतली होती. त्याच्यात मी सगळ्या गोष्टी बोललेलो आहे. आज वेगळ्या अर्थानं परत मला सांगायची संधी मिळाली. सायलीने पण खूप छान बोललं तिच्याविषयी. ज्या वेळेला खरं तर अभिजितने मला एक 15 दिवस महिन्यापूर्वी ही गोष्ट सांगितली होती की आम्ही देवता मॅडमना असं काहीतरी सन्मान देण्याच्या विचारात आहोत आणि त्यावेळेला मी त्याला खूप खूप म्हणजे खूप धन्यवाद दिले होते आणि त्याला मी म्हटलं होतं की हे खूप चांगलं करतोयस. काय आहे की कुठलाही पुरस्कार म्हटलं की बऱ्याचदा लोक तो मला देतात. पण खऱ्या अर्थानं त्या सगळ्याच्या मागे देवता आहे आणि तिच्याकडे फारसं लक्ष जात नाही लोकांचं. एक कुठल्या तरी विशेष कारणामुळे मला जास्ती करून बोलवलं जातं आणि मला पुरस्कृत केलं जातं. आज मला खूप आनंद या गोष्टीचा आहे की अभिजित आणि त्याच्या टीमने योग्य व्यक्ती निवडलेली आहे आणि तिला सन्मानित केले आहे. या सगळ्यामध्ये अभिजित, अमृता, तेजस्विनी, तिचे इतर या सगळ्यांचे इतर सहकारी असतील. या म्हणजे हा कार्यक्रम किती मोठा आहे, तो कसा घडतोय याच्यापेक्षा मी असं पाहतोय आल्यापासून अगदी की ह्या सगळ्यामध्ये खूप खूप प्रामाणिकपण आहे, खूप सच्चेपणानं हे लोक त्यांचा कार्यक्रम करतायत, त्याच्यात आत्मीयता आहे.
तुम्हाला खरं इथे आल्याचं आनंद आणि समाधान वाटू शकतं, इतकी ही टीम कष्ट घेतली. आम्ही अगदी सुरुवातीपासून सगळं पाहत आलो. म्हणजे कार्यक्रम खरं तर बऱ्याचदा खूप मोठमोठे होतात, आपण त्याच्यात सहभाग घेत असतो. पण ना बऱ्याचदा असं कार्यक्रम झाल्यावरती तुम्ही तेवढे आनंदी राहत नाही. पण आज ना अगदी मनापासून मला इथे आल्याचं समाधान आहे, आनंद आहे, की ही लोक किती मनापासून काय काय करतायत आणि किती वेगळं करतायत. म्हणजे सायली, देवता आणि मी आता इथे आल्यावर बोलत होतो आणि त्यावेळेला मी म्हटलं की हा अभिजितच एक वल्ली माणूस आहे. त्यामुळे याला खरं सन्मानित केलं पाहिजे, की इतकं सगळं तो वेगवेगळं शोधतो, वेगवेगळं करतो आणि स्वतः आनंद घेतो आणि इतरांना आनंद देतो. त्यामुळे खरं तर अभिजित आणि त्याची टीम हे सगळे खूप छान काम करतायत. या कामाची गरज आहे. ही माणसं जी ते लोक निवडतायत ती खरं तर पडद्याआड राहिलेली माणसं आहेत आणि अशा माणसांना ते प्रकाशात आणण्यासाठी प्रयत्न करतायत. ही खूप चांगली गोष्ट ती लोक करतायत. मला मनस्वी खूप आनंद होतोय हे सगळं पाहून, अनुभव. अभिजित आणि त्याच्या सगळ्या टीमला आज आम्हाला इथे बोलवलं आणि हा सगळा आनंद दिला, याबद्दल त्या सगळ्या टीमला मी खूप सारे धन्यवाद देतो आणि थांबतो. सर मागेच खुर्ची आहे, तिथे बसला तरी अजित चालेल. सर आपल्याला आले आहेत आणि त्यांनाही आता 2 शब्द बोलायचे आहेत. मी अजित सरांना विनंती करते की त्यांनी आमच्याशी संवाद साधावा. सर्वप्रथम अभिनंदन करतो की तुम्हाला मुळातून माणूस हा पुरस्कार मिळाला आहे आणि तुम्ही तो पुरस्कार स्वीकारल्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन. मुळातून हा पुरस्कारच माणसाला माईक ऑन ऑन नाही. हॅलो हॅलो आवाज येतो? ऍक्च्युली तुम्ही सर्वजण उपस्थित आहात, या सर्व उपस्थित लोकांचं मी प्रथमतः अभिनंदन करतो. ही जी लोक उपस्थित आहेत खऱ्या अर्थाने ही गर्दी जरी नसली तरी ही गर्दी लोक आहेत आणि हा मुळातून माणूस ही कल्पना अक्षरशः अतिशय उत्कृष्ट आणि चांगली आहे. सारंग मजकूरनी आतापर्यंत प्रत्येक महिन्याला एक माणूस असे पुणे शहरातले खऱ्या अर्थानं काम करणारे मुळातून माणूस प्रथम शोधला जातो आणि त्यांना नंतर हा पुरस्कार दिला जातो. त्यामधले आता पुरस्कार मिळालेला आहे तो खऱ्या अर्थाने अतिशय चांगली निवड केलेली आहे. ह्यांचं काम पाहिलं तर राहुल सर आणि देविका मॅडमला मी पूर्वीपासून ओळखतो आणि त्यांना पुरस्कार दिला मला आनंद झाला की खऱ्या अर्थाने चांगल्या माणसाची निवड आहे. खरंच तुमच्या नावात ही देविता आहे आणि कामही तुमचं देवासारखं आहे आणि मुळातून माणूस आणि खरंच तुम्ही मुळातून माणूस आहे. कारण की मी एक सकाळ असताना मी एक स्टोरी केली होती की एक डोस माणसाची प्रेम कहाणी आणि त्यांची खरंच प्रेम कहाणी अतिशय चांगली आहे आणि आयुष्यात त्यांनी असंच काम करावं आणि हा पुरस्कार अभिजितनी आणि अमृता सोनवणे देसाडे यांनी दिल्याबद्दल त्यांचंही अभिनंदन करतो आणि तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. कोणाला बोलायचं आहे? ओके. यानंतर मी प्रसन्नला आभार प्रदर्शन करण्याची विनंती करते. नमस्कार. मला मुलाखत सुरू झाल्यापासून एक वाक्य तयार होत होतं आणि ते आता तयार झालंय. ते असं आहे की आपल्या सोबतच्या माणसाकडे जर योग्य दृष्टिकोन असेल तर त्याची दृष्टी होण्यासारखं दुसरं सुख आहे. मला वाटतं हे खऱ्या अर्थाने आज जाणवलं. तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. आपले डेली हंट आपले मीडिया पार्टनर त्यांचेही मनापासून आभार. आपण सर्वजण आलात. देविका मॅडम तुमचेही आभार. थँक्यू सो मच.